नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 20 फेब्रुवारी 2026ला म्हणजे शुक्रवारी जो तुमचा मराठीचा इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा मराठीचा बोर्ड परीक्षेचा पेपर होणार आहे ना, त्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, वन शॉट हा व्हिडिओ असणार आहे. यामध्ये सगळं काही बघणार आहोत. विभाग 1 पासून तुमचा शेवटचा विभाग लेखन कौशल्यपर्यंत सर्व काही महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला देणार आहे. आणि तुम्हाला लिटरली सांगतोय, तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये म्हणजेच तुमच्या जो 20 फेब्रुवारीचा मराठीचा पेपर आहे त्यामध्ये जर आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असतील, 80 पैकी 80 मार्क मिळवायचे असतील ना विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही 100% मिळवू शकता. कारण सांगतोय तुम्हाला, कारण सगळे महत्त्वाचे प्रश्न, जसा तुमचा मराठीचा पेपर असणार आहे ना विद्यार्थी मित्रांनो, सगळे महत्त्वाचे प्रश्न ऑलरेडी तुम्हाला मिळालेले असणार आहे आणि यामधीलच प्रश्न तुमच्या बोर्डाच्या पेपरमध्ये येणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि सगळं काही समजून सांगणार आहे. विभाग 1 कसं सॉल्व्ह करायचं, विभाग 2 कसं सॉल्व्ह करायचं, पद्य कसं करायचं, रसग्रहण कसं करायचं, भाषा अभ्यास, त्यासोबत स्थूलवाचनाचे प्रश्न कसे सोडवायचे, व्याकरणाचे प्रश्न कसे सोडवायचे, उपयोजित मराठीला कसं प्रायोरिटाईज करायचं, ह्या सगळ्या गोष्टी. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, विभाग 1 गद्य, ज्यामध्ये आता मी तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स देणार आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जे तुम्हाला उतारे विचारले जातात ना, ते सर्व उतारे मी तुम्हाला देणार आहे, त्यावरती आधारित प्रश्न देणार आहे. आणि तुमचा 20 फेब्रुवारीच्या पेपरमध्ये यामधीलच एक उतारा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, याला किती मार्कचं वेटेज असतं? 18 मार्कचं, राईट. तर हे 18 मार्क तुमचे फिक्स होणार आहे, कारण उतार्यावरती सगळे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील आणि यामधलंच एक उतारा तुमच्या मराठीच्या पेपरमध्ये असेल. आता बघा, बोलतो मराठी डॉक्टर निलिमा गुंडी कृती दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, कृती क्रमांक 1 दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जो हा तुमचा बोलतो मराठी हा जो धडा आहे ना, यावरती जर तुम्हाला उतारा विचारला गेला तुमच्या 20 फेब्रुवारीच्या पेपरमध्ये, तर अशा पद्धतीचा उतारा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यावरती अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील. सर्वप्रथम उतारा दाखवतो विद्यार्थी मित्रांनो. परवा वर्तमानपत्रात एक विनोद आला होता, बायको तुम्हाला मी उत्तप्पा बनवू का, नवरा नको मी माणूसच ठीक आहे. अशा पद्धतीचा विद्यार्थी मित्रांनो हा उतारा दिलेला आहे. तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल स्क्रीनशॉट घ्या. बाय द वे, मी तुम्हाला या पेपरचं या इम्पॉर्टंट क्वेश्चनचं PDF देणार आहे. ते मी तुम्हाला व्हिडिओच्या मिडलला सांगेल की PDF डाउनलोड कसं करायचं. त्याआधी तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण बाकी विषयाचे देखील मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी तुम्हाला देणार आहे. हिंदी, इंग्लिश, मॅथ, गणित 1, गणित 2, विज्ञान 1, विज्ञान 2, सायन्स 1, सायन्स 2, हिस्ट्री, जिओग्राफी, सर्व विषयाचे. सो चॅनलला सबस्क्राईब असू द्या. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हिंदी भाषेतून आलेले आणि स्वयंपाकघरात घुसलेले क्रियापद कोणते ते लिहायचं आहे. त्यानंतर मराठी भाषेची खास शैली ते लिहायचं आहे. जेव्हा तुम्ही हा उतारा वाचणार तेव्हा तुम्हाला याची उत्तरे लिहिता येतील. आता बघा, ह्याच चॅप्टरवरील म्हणजे ह्याच पाठावरील तुम्हाला म्हणजे आता तो एक उतारा दाखवला, त्यावरती हे प्रश्न आहेत. जसे की बघू शकता, भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय काय आहेत ते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लिहायचं आहे. ओके, त्यानंतर याच धड्यावरती म्हणजे हाच जो तुमचा पाठ आहे, हाच जो तुमचा चॅप्टर आहे, त्यावरती अजून एक उतारा दिलेला आहे. बघू शकता, भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात कारण ती नदीसारखी प्रवाही असते. बघू शकता, अशा पद्धतीचा अजून एक उतारा दिलेला आहे. हा तुम्हाला दिसतोय स्क्रीनवरती आणि त्यावरती काही प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बघायला मिळतात. म्हणजे ही जी काही प्रश्न आहेत ना, ती तुम्हाला आता बघायला मिळतात आणि ही प्रश्न सोडवायची. आता बघा, मी तुम्हाला हा जो चॅप्टर सांगितला त्यावरतीच तुम्हाला 3 उतारे देणार आहे आणि जर तुम्ही हे उतारे करून गेला तर अशाच पैकी उतारे तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि एवढंच नाही विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो पुढचा चॅप्टर आहे ना, आता तुम्हाला दाखवतोय जस्ट, आजी कुटुंबाचा आगळ, महेंद्र कदम यांनी लिहिलेला हा पाठ आहे, म्हणजेच हा धडा आहे. आणि त्याच्यावरती देखील महत्त्वाचे उतारे तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यावरती देखील महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला बघायला मिळणार आहे. जसे की, आमची घरी एक गावरान गाय होती, आमचे वडील किंवा काका धार काढायला निघाले. धार म्हणजे काय? दूध काढायला, राईट. तर अशा पद्धतीचे उतार आहे आणि त्यावरती प्रश्न. अजून एक तुम्हाला दाखवतो, अजून यावरती याच पाठावरती आजी कुटुंबाचा वरती थोड्या वेगळ्या पद्धतीचा उतारा आपण तुम्हाला दिलेला आहे. बघू शकता, अशा पद्धतीचा उतारा आहे आणि त्यावरती प्रश्न आहे. आणि जर हे उतारे करून गेला विद्यार्थी मित्रांनो, लिटरली ट्रस्ट मी, 20 फेब्रुवारीचा मराठीचा पेपर आणि त्यामधील पहिला विभाग जो इतका सोपासा जाईल ना, तुम्ही विचारही करू शकत नाही. ओके, अशा पद्धतीचे प्रश्न आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता, पुढे तुम्हाला त्याच आजी कुटुंबाचा आगळवरतीचं काही उतारे दिले आहेत अजून, म्हणजे एक 3 ते 4 उतारे दिले आहेत. ओके, सगळ्यांचा डोळा चुकून हळूच सटकी मारायची, गोट्या खेळायला जायचं. ओके, अशा पद्धतीचं बघू शकता, अशा पद्धतीचे उतारे आणि यावरती काही प्रश्न असणार आहेत तुम्हाला. त्यानंतर आहे वसंत हृदय चैत्र, यावरती तुम्हाला महत्त्वाचे आता बघू शकता, अशा पद्धतीने तुम्हाला चैत्राच्या पाल्याचे रूप कुठेही मोठे मनोहर, पण ही पिंपळाची झाडे पहा, अशा पद्धतीचा उतारा दिलेला आहे. तुम्ही बघू शकता आणि त्यावरती काही प्रश्न तुम्हाला दिले आहेत आणि अशाच पद्धतीचे प्रश्न तुमच्या 20 फेब्रुवारीच्या पेपरमध्ये तुम्हाला विचारले जातील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, यावरतीच अजून एक, सर्व फुलांत अतिशय हिरीने कोणी नटले असेल तर उग्रगंधी घाणेरी. तर बघू शकता, अशा पद्धतीने उतारे आहेत. त्यावरती काही महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि याचा PDF मी तुम्हाला देणारच आहे. ओके, त्यानंतर आपल्याला पुढीलही धडे बघायचे आहेत ज्यावरती तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न आहेत. गवताचे पाते, बघू शकता, गवताचे पाते आहे वि. स. खांडेकर. हा PYQ क्वेश्चन आहे. वेळा नुकताच सुरू झालेला होता. झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली, झट पट पट पट, त्याचा तो पटपट असा कर्णकट आवाज, तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, पडता पडता किती कटकट करतोयस तू, तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला की.
पानाला राग आला, ते चिडून म्हणाले, अरे जा चिडखोर बिब्बा कुठला. तर अशा पद्धतीचं उत्तर दिलं आहे. त्यावरती काही प्रश्न आहेत, ही प्रश्न तुम्हाला सोडवायची आहे. ओके, तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचं असेल विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनशॉट घेत चला आणि त्यानंतर हे प्रश्न सोडवत चला. जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर PDF डाउनलोड कसं करायचं हे मी व्हिडिओच्या पुढे सांगेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला विभाग 2चे म्हणजेच पद्य विभागाचे देखील मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन देणार आहे. तर बघा, वाट पाहताना अरुणा ढेरे. आता वाट पाहताना आहे, होळीनंतर थंडी झपाट्यानं कमी होत होती, अशा पद्धतीचं एक उत्तर दिलेलं आहे आणि त्यावरती काही प्रश्न तुम्हाला दिले आहेत ते तुम्हाला सोडवायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला आवडेल, जेव्हा तुम्ही बोर्ड परीक्षेला जाता आणि तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो, एका शब्दात उत्तर लिहा, तर तुम्हाला ही जे आहे ना, हे असंच्या असं आखायचं असतं. ह्याची ही चौकोन अशीची अशी आणि त्यामध्ये उत्तर लिहायचं असतं. प्रश्न लिहायचा, अशी चौकोन करायची आणि त्यापुढे उत्तर लिहायचं. म्हणजे जो पेपर एक्झामिनर, जो पेपर चेक करणारा टीचर असेल ना, तो तुम्हाला आउट ऑफ मार्क काय देऊन टाकेल. ओके, तर बघा, वाट पाहताना यावरती देखील उत्तर विचारला जाऊ शकतो तुमच्या पेपरमध्ये. की अजून उत्तरे दिले आहेत, जसे की सुट्टीचं वाट पाहणं, तर तेव्हापासून सुरू झालेलं असायचं, अभ्यासाचा आळस नसायचा. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, हा तुम्हाला उत्तर दिलेला आहे. स्क्रीनशॉट घेऊ शकता. आणि बघा, जेव्हा तुम्हाला असा आकृतीबंध पूर्ण करावरती प्रश्न विचारला जातो, बरोबर, तर जेव्हा आकृतीबंध पूर्ण करावरती प्रश्न असेल तर आकृतीबंध तुम्ही अशीच आकृतीबंध तुम्हाला काढायला पाहिजे. जेव्हा तुम्ही असा काढाल आणि यामध्ये तुम्ही तुमचं उत्तर लिहिणार विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेला तुम्हाला 2 पैकी 2 किंवा 3 मार्काला असेल तर 3 मार्क जे आहेत ते तुम्हाला मिळून जातील. फक्त तशीच्या तशी आकृतीबंध काढायला तुम्ही शिका. त्यानंतर अजून कृती दिलेल्या आहेत वाट पाहतानावरती. त्यानंतर आप्पांचे पत्र, अरविंद जगताप. आता बघू शकता, यावरती महत्त्वाचा उतारा दिलेला आहे तुम्हाला आणि त्यावरती काही प्रश्न देखील दिलेला आहे. अशाच पद्धतीने प्रश्न जर चौकट पूर्ण करा म्हणून अशा पद्धतीने विचारलं असेल तर उत्तरपत्रिकेत देखील असं नसं जी आकृती आहे ती काढा. त्यानंतर त्यामध्ये तुम्ही उत्तर लिहा आणि मग बघा तुम्हाला एक्झामिनर आउट ऑफ मार्क देतो की नाही. मराठी विषयामध्ये स्कोर करायचं असेल ना, ह्या छोट्या छोट्या गोष्टी मॅटर्स करत असतात की तुम्ही तुमचं पेपर प्रेझेंटेशन कशा पद्धतीने देत आहात. ओके, जाऊया पुढे विद्यार्थी मित्रांनो. स्क्रीनशॉट घ्यायचं असेल, स्क्रीनशॉट घेऊ शकता याचा. ओके, जाऊया पुढे. गोष्ट अरुणिमाची, सुप्रिया खोत यांनी लिहिलेला हा पाठ आहे आणि यावरती देखील तुम्हाला काही महत्त्वाची उत्तरे आहेत, त्यावरती काही प्रश्न आहेत ती तुम्हाला सोडवायची आहेत. सर्व महत्त्वाच्या उत्तरांचं मी तुम्हाला PDF देणार आहे. आता आपण एक्झॅक्टली विद्यार्थी मित्रांनो बोलूयात की आता हे उतारे जे असतात, उतारावरती आधारित प्रश्न असतात, हे कशा पद्धतीने सोडवायचे. ओके, बघू शकता तिथे सपोज आजी कुटुंबाचा आघाड यावरती एक उतारा आहे आणि उतारामध्ये दिलेले विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आहेत. आमची आजी म्हणजे गावचं वर्तमानपत्र होतं आणि आजी त्याची संपादक होती. बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला उतारा दिलेला आहे आणि उत्तरे बघा कशी लिहिली आहे. लेखकाच्या गावचे वर्तमानपत्र, तर काय आहे ढाळस. त्यानंतर आहे लेखकाच्या वाड्याचे भरभक्कम संरक्षण कवच, त्याटीच आगळ, राईट. त्यानंतर आहे काय ते सांगा. उतारात आलेले बैठके, चिंचोके आहे, गजंग आहे, कापराच्या भिंगऱ्या आहे, जिबल्या आहे. त्यानंतर सोमत बघा कशा पद्धतीने लिहिले आहे. आमची ढाळस म्हणजे गावचं वर्तमानपत्र होतं. लेखकाच्या या विधानाशी तुम्ही सहमत आहात का, कसे ते स्पष्ट करा. वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपल्या आजूबाजूला जगभरात घडणाऱ्या सर्व घटना बातमी रूपाने आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातात. लेखकाच्या वाड्याच्या ढाळजीमध्ये दुपारच्या वेळात बायका आपली कामं घेऊन येत, ती पूर्ण करता करता त्यांच्या गप्पा चर्चा होत असत. त्यातून त्यांच्या मनोरंजनाचा हेतू तर साध्य होईच, पण सोबतच आजूबाजूला काय चालले आहे याबाबत त्यांना माहिती मिळेल. वर्तमानपत्रात जशी बातम्यांची चर्चा केली जाते त्याचप्रमाणे ढाळजेतही विविध ठिकाणी घडलेल्या घटनांवर प्रत्यक्ष चर्चा होत असे. जसे वर्तमानपत्रात बातम्या छापण्यापूर्वी त्याची खात्री करून घेतली जात, त्याचप्रमाणे लेखकाच्या ढाळजेत आलेल्या बातम्या गावभर जाण्यापूर्वी त्याची शहानिशा होत असे. आजी संपादिक असे. त्यामुळे आमची ढाळस म्हणजे गावचं वर्तमानपत्र असे लेखकाने म्हटले आहे. उताराच्या आधारित सूचनेनुसार कृती करा म्हटलेलं आहे. बघू शकता. आता पानाला राग आला, तो चिडून म्हणाला. तर बघू शकता अशा पद्धतीने उत्तर बघा कसं करून दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. शूद्र, रसिक, बेटा, चिडखोर, बिब्बा. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर लिहायचे, परिणाम लिहा वगैरे. आता आपण बघणार आहोत अपठित उतारा. तर विद्यार्थी मित्रांनो, अपठित उतारासाठी देखील तुम्हाला आधी जे PDF दाखवलं आहे त्यामध्ये तुम्हाला उतारे मिळणार, ते तुम्ही यामध्ये उतारे बघायला मिळतात या PDFमध्ये. तर याची उत्तरे तुम्हाला लिहायची. आता आपण सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो विभाग 1 जो गद्य आहे त्याला कशा पद्धतीने सोडवलं पाहिजे की आपण परिपूर्ण यावरती चर्चा करणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, विभाग 1 गद्य प्रश्नपत्रिकेतील उतारा प्रश्न सोडवण्यासाठी स्मार्ट पद्धत दिलेली आहे आपण यामध्ये. तर बघू शकता, गद्य विभाग हा प्रश्नपत्रिकेतील सर्वात गुण मिळवणारा भाग असतो. यात वाचन, समज, विचार व व्यक्ती या चारही गोष्टी तपासल्या जातात. योग्य रणनीतीने हा भाग पूर्ण गुणांनी सोडवता येतो. उतारा नीट वाचा. उतारा 2 वेळा वाचायचा विद्यार्थी मित्रांनो. पाठ्यपुस्तकातील असेल, पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील असेल तर 2 वेळेस वाचायचा. पहिल्यांदा संपूर्ण अर्थ समजण्यासाठी, दुसऱ्यांदा महत्त्वाचे शब्द, भावना, पात्रे किंवा प्रसंग ओळखण्यासाठी. घाई न करता अर्थ लक्षात घ्यायचा प्रयत्न करा. स्वतःला विचारा, हा प्रसंग कोणत्या संदर्भात आहे, कथेत कोण बोलतंय, मुख्य विचार काय आहे. खालील कृती पूर्ण करा जेव्हा प्रश्न असेल. या प्रश्नामध्ये तुम्हाला उत्तरातील माहिती ओळखून वाक्य पूर्ण करायची असतात. युक्ती असते. प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि उत्तरातील अचूक जागा शोधा. उत्तर स्वतःच्या सोप्या भाषेत लिहायचं आहे, सोप्या शब्दात लिहायचं. त्यानंतर आहे उत्तरातील संपूर्ण वाक्य जसेच्या तसे कॉपी करू नका. उदाहरणार्थ, प्रश्न, नायक चिंतित झाला कारण उत्तर आहे त्याला अनपेक्षित प्रसंगाचा सामना करावा लागणार होता. ओके, वाक्य पूर्ण करा. हे प्रश्न तुमची समज
आणि व्याकरण दोन्ही तपासतात. युक्ती, उत्तरातील योग्य शब्द वाक्प्रचार शोधा. दिलेलं वाक्य अपूर्ण असेल तर अर्थपूर्ण रीतीने पूर्ण करा. मुलगा धावत गेला कारण त्याला वडील घरी येताना दिसले. तर जाळे, जेव्हा तुम्हाला जसं की आकृतीबंध पूर्ण करायला असेल या प्रकारच्या उत्तरात सारांश मुद्द्यांमध्ये द्यायचा असतो. जसं की मध्यभागी दिलेला विषय ओळखा, त्याच्याशी संबंधित 3 ते 5 मुद्दे लिहा, लहान आणि स्पष्ट वाक्य वापरा. ओके, जसं की आता उदाहरण दिलेलं आहे. आदर्श विद्यार्थ्याची गुणवैशिष्ट्ये: प्रामाणिकता आहे, वेळेचं भान आहे, नम्रता आहे, अभ्यासवृत्ती आणि सहकार्यशीलपणा आहे. त्यानंतर आहे स्तंभ जुळवा. जेव्हा जोड्या जुळवण्यासाठी असेल तर स्तंभ नीट वाचायचे आणि त्यानंतर त्याची उत्तरे लिहायची. किंवा उदाहरणे चुकीबरोबर जेव्हा विचारलं जातं तुम्हाला, तर तुम्हाला प्रत्येक विधानासाठी उत्तरातील ओळ शोधायची असते. त्यानंतर आहे कल्पनेवर नाही तर मजकुरावर आधारित उत्तर द्यायचं असतं आणि फक्त बरोबर किंवा चूक लिहायचं असतं. तर अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. वैयक्तिक प्रतिक्रिया, जेव्हा म्हणजे तुम्हाला सोमतलेखन असेल, ज्याला पर्सनल रिस्पॉन्स म्हटलं जातं, हे तुमचं विचार मंथन तुम्हाला करायचं असतं. तुम्ही किती % त्यावरती विचार करताय, तुम्ही काही लिहिलं तर मार्क मिळून जातो, परंतु योग्य रीतीने पॉझिटिव्ह वेमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. उत्तराच्या थोडक्यात संदर्भ द्या, त्यानंतर स्वतःचं मत द्या. उत्तर 3 ते 4 ओळींत ठेवा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. उत्तरातलं वाक्य न कॉपी करता स्वतःच्या शब्दांत लिहा. त्यानंतर आहे प्रश्न: तुम्ही अशा प्रसंगी काय केले असते? तर उत्तर आहे, मी शांतपणे परिस्थिती समजून योग्य निर्णय घेतला असता. पण सोमत थोडं मोठं लिहायचं असतं, एवढं एक लाईनीत सोमत चालत नाही. वेळेचे नियोजन विद्यार्थी मित्रांनो बघा, काळजीपूर्वक ऐका. विभाग 1 गद्य. पठित उतारासाठी जवळपास 15 ते 20 मिनिटात हा पठित उतारा जर फायनल होत असेल तर फायनल करा. आणि जर तुम्हाला या उतारात लवकर उत्तरे सापडत नसतील तर डायरेक्टली पद्य विभागाला जा. हे माझं पर्सनल सजेशन आहे. जर पहिल्याच उताराला एवढा वेळ घालून दिला तर आपल्याला 80 गुणांचा पेपर सोडवायचा आहे आणि 18 मार्कसाठी जर एवढा वेळ घालवला तर तुमचा काहीच फायदा होणार नाही. लय तर लय 15-20 मिनटं बस, याच्यावरती टाईम जात असेल तर लगेच दुसऱ्या विभागाला सुरू करून द्या. अंतिम तपासणी सूची: उतारा 2दा वाचला, उत्तरे थेट मजकुरातून घेतली, स्वतःच्या शब्दांत मांडणी केली, लहान अर्थपूर्ण वाक्य लिहिली, वैयक्तिक उत्तर सकारात्मक दिलं, शेवटी सर्व उत्तरं पुन्हा तपासली. शेवटचा सल्ला विद्यार्थी मित्रांनो, गद्य विभागात समज, नेमकं उत्तर आणि स्वच्छ लेखन महत्त्वाचं आहे. उत्तराचा अर्थ समजून घेत स्वतःच्या शब्दात स्पष्ट लिहिलं तर पूर्ण गुण मिळवणं सोपं आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आता बघा मी हे जे गाईड तुम्हाला दाखवलं यामधनं तुम्हाला हे पेड गाईड आहे. ओके, मास्टर प्रिपरेशन गाईड बघू शकता. क्लास 10 मराठी बोर्ड एक्झाम 2026 महाराष्ट्र बोर्ड SSC इम्पॉर्टंट अँड एक्सपेक्टेड क्वेश्चन यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. कंप्लीट मराठी ग्रामर गायडन्स अँड प्रॅक्टिस सेट बघायला मिळणार आहे आणि हे 2026च्या बोर्ड परीक्षेसाठी स्पेशली आम्ही बनवलेलं आहे. परिपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला यामध्ये बघायला मिळणार आहे. ओके, आता आपण बोलूयात पद्य विभागावरती जाऊयात विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच तुम्हाला कवितेवरती आधारित कृतीच्या विचारल्या जातात त्यावरती आता आपल्याला जायचं आहे. आता हा विभाग, पद्य विभाग कसा सोडवायचा याबद्दल आपण बोलणार आहोत. कवितेच्या आधारित सूचनेनुसार कृती करा, चौकटी पूर्ण करा म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. विभाग 2 पद्यमध्ये तुम्हाला ज्यामध्ये तुम्हाला म्हटलेलं आहे चौकटी पूर्ण करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट: मळवाट, रूढ परंपरा, मार्ग. सर्वप्रथम कविता बघा. तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं, सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती, तू झालास मुख समाजाचा नायक, ही कविता दिलेली आहे. आणि त्यावरती काही प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो, जसं की आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट, दॅट इज मळवाट, रूढ परंपरांचा मार्ग. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे कोण आहे? खाच, कळगी, अडचणी, कठीण प्रसंग. उपेक्षेचे प्रतीक आहे सूर्यफुलांनी पाठ फिरवली, समाजाची उदासीनता. कवितेत मूक समाज याचा अर्थ अन्यायाविरुद्ध आवाज न उठवू शकलेला समाज. त्यानंतर आहे योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. कवितेनुसार खरा नायक कोण ठरतो? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे समतेसाठी संघर्ष करणारा. आणि ऑलरेडी ही कविता बोर्डाने एक वेळेस आधी विचारलेली आहे. ही कविता PYQ ठरलेली आहे, याच्या आधी विचारली, अशाच पद्धतीचे प्रश्न विचारले गेलेले आहेत बोर्ड परीक्षेमध्ये. त्यानंतर आहे काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा. तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं, सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती. सरळ अर्थ लिहायचा. बघा अर्थ काय? तू प्रवास सुरू केला तेव्हा अन्याय आणि भीतीचे अंधार राज्य करत होते आणि समाजाने पाठ फिरवून उदासीनता दाखवली होती. आता काव्य सौंदर्य आहे. कवितेत प्रभावी प्रतिमा, प्रतीकांचा, काळोख, मळवाट, खाच, कळगे, सूर्यफुले वापर करून आंबेडकरांच्या संघर्षाचा आणि समाज जागरणाचा जिवंत पट उभा राहतो. मुक्तछंदातील ओजस्वी थेट भाषा विचारांना धार देते. बघा काव्यसौंदर्य तुम्हाला 4 मार्कला विचारलं जाऊ शकतं, 3 मार्कला, 2 मार्कला, बोर्डच्या पेपर पॅटर्नप्रमाणे. तर तुम्हाला तशाच पद्धतीने ते लिहायचं असतं. त्यानंतर आहे ॲप्रिसिएशन. कवितेचं कौतुक कसं करायचं? कवितेचे शीर्षक आहे तू झालास मग समाजाचा नायक. कवी आहे विद्यार्थी मित्रांनो JV पवार. यमक योजना छंद आहे मुक्तछंद. यमक लय बंधनापेक्षा आशयप्रधान मांडणी. अलंकार भाषिक वैशिष्ट्य आहे रूपक प्रतीक. काळोख, अन्याय, मळवाट, रूढी, काच, खळगे, अडचणी, सूर्यफुले, उपेक्षा, ओजस्वी शब्दकळा. मुख्य विचार संदेश: समतेसाठी निस्वार्थ संघर्ष करणारा मुख समाजाचा नेता आंबेडकर. जनजागृती घडवतो. कृती शब्दांपेक्षा मोठी असते. वैयक्तिक अभिव्यक्ती. कविता प्रेरणादायी असून संघर्ष, धैर्य व सामाजिक बांधिलकी देदीप्यमान करते. प्रतिमांमुळे प्रभाव वाढतो. रसग्रहण. दिलेल्या काव्यपंक्तींवर आधारित आता रसग्रहण करायचं आहे. तू निघालास तेव्हा
काळोखाचं राज्य होतं, सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती. तर बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही जी काही कविता आहे त्यावरती आपल्याला 4 ओळी दिलेल्या आहे. त्याचं काय करायचं, रसग्रहण करायचं. सर्वप्रथम रस ओळखा. या ओळींमध्ये वीररस प्रधान असून शांतरस आणि अद्भुत रसाचा हलकासा स्पर्श आहे. आता स्पष्टीकरण दिलं आहे. कवीने समाजातील विषमता, अंधार आणि संकटाचे वातावरण, काळोखाचं राज्य या प्रतिमेतून दाखवले आहे. समाजाने पाठ फिरवली, सूर्यफुलांनी पाठ फिरवली म्हणजे समाजाचे दुर्लक्ष केले, विरोध केला, जीवनातील अडथळ्यांना खाचखळगे म्हटले आहे. तरीही नायक थांबत नाही. त्याचा कार्याचा उत्साह, त्याग भावना आणि जिद्द या ओळींमधून जाणवते. हा संघर्ष, धैर्य आणि निस्वार्थ सेवेचा भाव हाच वीररसाचा उत्कर्ष आहे. या ओळीत तो समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तीचे अदम्य साहस, दृढ निश्चय आणि असामान्य व्यक्तिमत्व उलगडते. काळोख, सूर्यफुले, खाचखळगे ही प्रतीके सामाजिक विषमता, उदासीनता आणि संकटांचे प्रतीक आहेत. तरी नायकाने संघर्ष सोडला नाही. तर बघू शकता, म्हणूनच कवी त्याला मूक समाजाचा नायक म्हणतो. ही कविता प्रेरणादायी असून ती वाचकाच्या मनात आत्मविश्वास आणि सामाजिक कर्तव्याची भावना जागवते. एकूण रस आहे मित्रांनो, रस प्रकार दॅट इज वीर रस, आणि भावना आहे परिणाम, प्रेरक, आत्मविश्वास आणि कार्य तत्परता, कलात्मकता, प्रभावी प्रतिमा आणि भाषेतील ओझ. आता बघा, काव्य सौंदर्य कशा पद्धतीने करायचं. तर काव्य सौंदर्य म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊयात. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, हे जे PDF तुम्हाला सध्या दाखवतं हे पेड PDF आहे. एक PDF जे आहे मास्टर प्रिपरेशन गाईडचं एक पेड PDF आहे, आणि हे जे PDF तुम्हाला दिसते हे फ्री PDF आहे. यामध्ये काय मिळणार आहे, आता ऑलरेडी आपण उतारे तर बघितले, जे सगळे प्रश्न तुम्हाला यामध्ये बघायला मिळतात. बरोबर, प्रश्न फक्त तुम्हाला यामध्ये बघायला मिळतात, पण असं यामध्ये तुम्हाला उत्तरे वगैरे मिळायला नाही मिळत. भरपूर सारे बघू शकता, 122 पेजेसचं हे फ्री PDF मी तुम्हाला देणार आहे. यामध्ये फक्त तुम्हाला प्रश्न बघायला मिळतील. उत्तरावरती, सर्व उत्तरावरती आधारित प्रश्न बघायला मिळतील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, कवितेवरती, सर्व कवितांवरती आधारित तुम्हाला प्रश्न बघायला मिळतील. बट हा जो त्यानंतर अपठित उतारा आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यावरती तुम्हाला सोडवण्यासाठी प्रश्न बघायला मिळतील. परंतु तुम्हाला जो यामध्ये प्रश्न आहे त्याची उत्तरे बघायला मिळणार नाही. बट मास्टर प्रिपरेशन गाईड जे आहे, जे तुम्हाला आधी दाखवत होतो, त्यामध्ये तुम्हाला सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तर बघायलाच मिळतील, बट विथ ॲन्सर्ससोबत बघायला मिळतील. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे सर्व कवितांवर आधारित कृती, ॲप्रिसिएशन, रसग्रहण, काव्यसौंदर्य सगळं तुम्हाला उत्तरांसोबत बघायला मिळेल. व्याकरण तुम्हाला समजून सांगितलेलं आहे त्या गाईडमध्ये, ते कसं सोडवायचं याचं परिपूर्ण मार्गदर्शन आहे. पत्रलेखन कसं करायचं याचं परिपूर्ण मार्गदर्शन आहे, ते आपण बघणारच आहोत. तर बघा, आता विभाग ज्यामध्ये आता तुम्हाला जसं की बघा, कवितेवरती आधारित प्रश्न असतात. तर बघा, उत्तम लक्षणी कविता दिलेली आहे, बघू शकता, आणि त्यावरती काही प्रश्न दिलेले आहेत. कोणतेही कार्य करताना घ्यावयाची काळजी काय आहे ते लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, कोष्टक पूर्ण करा म्हटलेलं आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी ते लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, आळस, परपीडा, सत्यमार्ग आणि सभेतील वर्तन. तर त्यानंतर आहे खालील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहायचा आहे. त्यानंतर आहे खालील काव्यपंक्तींतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. आता सरळ अर्थ कसा लिहायचा, विचार सौंदर्य कसं लिहायचं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या मुद्द्यांच्या आधारित कवितेसंबंधित कृती, हे सर्व उत्तरे मी तुम्हाला देणार आहे ऑलरेडी सर्व PDFचं, आणि त्यामधीलच तुम्हाला एक विचारलं जाणार आहे. त्यानंतर आहे खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा. खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण देखील मी तुम्हाला देणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा, वस्तू, आता द.बा. धामनसकर यांची आहे आणि ती वस्तू कविता दिलेली आहे, बघू शकता, आणि त्यावरती काही प्रश्न दिलेले आहेत. सोडवायचे असेल मी तुम्हाला ऑलरेडी PDF देणार आहे, म्हणजे देणारच आहे. PDF तुम्हाला ऑलरेडी अवेलेबल करून दिलेलं आहे. तर तुम्हाला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, प्ले स्टोअरवरती जायचं आहे, तिथे मास्टर वैभव विरे सर्च करायचं आहे. आपलं ॲप्लिकेशन, जसा चॅनलचा लोगो दिसतोय तसा लोगो दिसेल, ते ॲप डाउनलोड करायचं आहे, तिथे लॉग इन साइन इन करायचं आहे. देन विद्यार्थी मित्रांनो, थोडं स्क्रोल करायचं, खाली तुम्हाला फ्री कॉन्टेंट, फ्री मटेरियल म्हणून दिसेल, त्यावर क्लिक करा, तुमचा वर्ग निवडा, आणि त्यामध्ये 10th मराठी IMP फ्री म्हणून दिसेल. तर त्यामध्ये तुम्हाला हे PDF मिळेल. ओके, हे PDF, किंवा तुमच्या प्रोफाईल साईटला 3 लाईन्सवरती क्लिक केलं लेफ्ट हँड साईडला, तिथे तुम्हाला सेकंड नंबरचं ऑप्शन फ्री मटेरियल दिसेल, त्यावरून तुम्ही हे PDF डाउनलोड करू शकता आपल्या ॲपमधून. प्ले स्टोअरला आपला ॲप आहे. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे जे PDF आहे, हे मास्टर प्रिपरेशन गाईडचं, यामध्ये उत्तरांसोबत सर्व कवितांचं रसग्रहण, काव्यसौंदर्य हे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बघायला मिळेल, ते म्हणजे आपल्या ॲपमध्येच. बट हे पेड आहे, यासाठी तुम्हाला पैसे लागतात. ते जे आधी दाखवत होतो, म्हणजे हे बघा 2 PDFs आहेत, हे आहे जे तुम्हाला फ्रीमध्ये मिळेल, ज्यामध्ये फक्त क्वेश्चन्स आहेत, आणि हे जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे पेड आहे. तर यासाठी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो पैसे द्यायला लागतात, कारण सर्व कवितांचं काव्य सौंदर्य, रसग्रहण ते कसं सोडवायचं, पठित उतारे कसे सोडवायचे, पद्य विभाग कसा सोडवायचा, उत्तरांसोबत बघायला मिळतं. भाषा अभ्यास, व्याकरण कसं आहे, समास म्हणजे काय ते कसं सोडवायचं, अभ्यस्त काय, वाक्यप्रचार काय ते कसं सोडवायचं, या सर्व गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो, लेखन कौशल्य, पत्रलेखन कसं करायला पाहिजे हे देखील उत्तरांसोबत बघायला मिळतं. त्यामुळे हे गाईड पेड आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण होतो वस्तू कवितेवरती, त्याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचं असेल घेऊ शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील कविता जी की आहे तुमची आश्वासक चित्र, नीरजा यांची आहे आश्वासक चित्र, ही कविता दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यावरती काही प्रश्न आहेत, ज्यामध्ये आकृतिबंध पूर्ण करा. मुलगी भातुकलीच्या खेळामध्ये करत असणारी कामे, उतरलेला मुलगा
मुलगा खेळत असलेले ठिकाण, त्यानंतर कवयित्री जेथून पाहते ती जागा कोणती आहे ते लिहायचं आहे. कविता असेल आणि असेच प्रश्न मोस्ट ऑफ क्वेश्चन्स तर विद्यार्थी मित्रांनो अगदी सोपासा पेपर येणार आहे तुमचा 20 फेब्रुवारीचा. असेच प्रश्न बघायला मिळणार आहे. इथून प्रिपरेशन करा आणि आउट ऑफ मार्क्स मिळवा. कारण आम्ही तुम्हाला ऑलरेडी तुमचा पेपरच तुमच्या हातात देतोय. सगळं काही तुम्हाला मिळतं. तुम्हाला करायचं काय? ऑलरेडी सगळं काही तर तुमच्या हातात आहे. हे बघा, पाठ्यपुस्तकावर आधारित येणारे प्रश्न तुमच्या हातात मिळत आहेत. कवितेवरती रसग्रहण मिळते, काव्यसौंदर्य मिळते, आशय सौंदर्य मिळते, त्यानंतर कवितेचा अर्थ मिळतो आहे. कवितांवरती आधारित कृती असतो ना विद्यार्थी मित्रांनो, जसे की कवितेचे लेखक, प्रस्तुत कवितेचा कवी कोण आहे, कवयित्री कोण आहे, विषय काय आहे, आवडल्याची किंवा न आवडण्याची कारणे काय आहेत, हे सगळं तुम्हाला बघायला मिळतं ना. खालील काव्यपंक्तींचे रसग्रहणही बघायला मिळतं तुम्हाला. तर बघा ह्या PDF हे जे PDF मिळतं आहे ना, यामध्ये तुम्हाला फक्त प्रश्न आहेत. बट मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये जाऊयात आपण. आता आपण कोणत्या पॉईंटवरती होतो, मी फक्त तुम्हाला हे दाखवतो की हे जे फ्रीचं PDF आहे यामध्ये सगळं कवितांवरती आधारित प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील. जसे की खुद आणखी थोडेसे, आसावरी काकडे, जसं की बघू शकता. आणि त्यावरती प्रश्न दिले आहेत. आणि जेव्हा तुम्हाला असं असेल ना, तर डायग्राम अशीच काढायची असेल ओके बोर्डच्या उत्तरपत्रिकेमध्ये, म्हणजे आकृतीबंध, तेव्हा आउट ऑफ मार्क्स मिळतील. बघा, खुद आणखी थोडेसे देखील कविता दिलेली आहे आणि आउट ऑफ मार्क्स मिळवा. जास्त काही करण्याची गरज नाही आहे. आता पुढील विभागावरती जाण्याआधी विद्यार्थी मित्रांनो, आपण तुमच्यासाठी एक इम्पॉर्टंट गोष्ट बघूयात. दॅट इज, अनेक विद्यार्थ्यांना रसग्रहण वगैरे करता येत नसतं, तर ते कसं करायचं बरोबर, तर ते आपण बघणार आहोत. ओके, रसग्रहण कसं करायचं. चला मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये जाऊया. तुम्हाला मी सजेस्ट करेल मास्टर प्रिपरेशन गाईड नक्की डाउनलोड करा. पेड आहे बट आउट ऑफ मार्क्स पाडण्यासाठी तुम्हाला हेल्प करेल आहे. ओके, कवितेतील स्वर, भाव, प्रतिमा, प्रतीके, अलंकार, लय, ठेका, शब्दकळा, रचना आणि वाचकावर होणारा परिणाम यांचा एकत्रित कलात्मक परिणाम म्हणजे काव्यसौंदर्य. काव्यसौंदर्य लिहिताना जेव्हा तुम्ही काव्यसौंदर्य करणार, तुम्हाला विचारलं जाईल तर काय नमूद करावे. सर्वप्रथम स्वर काय आहे, भाव काय आहे, प्रेरक आहे, शांत आहे, करुण आहे, वीर आहे, विनोदी आहे इत्यादी. प्रतिमा, प्रतीके, उदाहरणार्थ काळोख, उष्कला, पिंजरा, झेप, घाम, मोती, नदी, प्रवाह. त्यानंतर अलंकार, उपमा, रूपक, अनुप्रास, विरोधाभास, व्यक्तिरूपण, या सगळ्या गोष्टी, लय, ठेका, शब्दकळा, रचना, ह्या गोष्टी करायच्या असतात. तर झटपट फ्रेम लक्षात असू द्या जेव्हा तुम्हाला विचारलं जाईल की काव्यसौंदर्य करा तेव्हा. तर कसं आहे विद्यार्थी मित्रांनो, या कवितेत स्वर आहे. कवीने टिंबटिंब उपमा, रूपक, प्रतिमे वापरून टिंबटिंबचे जिवंत चित्रण रूप केले आहे. साधी ओजस्वी भाषा आणि टिंबटिंब अशी लय यामुळे टिंबटिंब भाव प्रभावीपणे व्यक्त होतो. डॅश डॅश विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लिहिलं. आणि अशी जर तुम्ही आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असतील तर ही फ्रेम लक्षात असू द्या. ओके, खाली दिलेली आहे. अजून काय करावे तेही दिलं आहे, काय करू नये तेही दिलेलं आहे. तयार वाक्यरचना थेट वापरा, सामान्य खुणा ओळखा, हे सर्व गोष्टी दिल्या आहेत. आता सर्व कवितांची काव्यसौंदर्य दिलेलं आहे. सर्वप्रथम जय जय हे भारत देश याचं काव्यसौंदर्य तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर उत्तम लक्षण याचं काव्यसौंदर्य तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की आम्ही तुम्हाला यामध्ये सर्व कवितांचं काव्यसौंदर्य, रसग्रहण, आशय सौंदर्य, कवितांवरती आधारित कृती या पेड गाईडमध्ये बघायला मिळेल. पेड गाईडमध्ये उत्तरांसोबत आहे. बाकी तुम्हाला जे फ्रीमध्ये देतो त्यामध्ये फक्त क्वेश्चन आहे. कन्फ्युजन होऊ देऊ नका. मास्टर प्रिपरेशन गाईड हे ई-बुक गाईड आहे जे की तुम्हाला पैशांवरती मिळतं आणि हे फ्री आहे. फ्रीचं तुम्हाला फ्रीमध्येच मिळतं. ओके, ज्यामध्ये फक्त प्रश्न बघायला मिळतात. त्यानंतर वस्तू कवितेचं देखील काव्यसौंदर्य दिलं आहे. आश्वासक चित्राचं काव्यसौंदर्य दिलेलं आहे. भरत वाक्याचं काव्यसौंदर्य तुम्हाला आम्ही दिलेलं आहे. त्यानंतर खोद आणखी थोडेसे याचं देखील काव्यसौंदर्य आम्ही तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर आकाशी झेप घेरे पाखरा याचं देखील विद्यार्थी मित्रांनो काव्यसौंदर्य बघायला मिळेल. त्यानंतर तू झालास मग समाजाचा नायक याचं देखील काव्यसौंदर्य तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर आता कवितेंवरती आधारित कृती ज्या विचारल्या जातात, सर्व कवितांच्या आधारित कृती, जसं की कवयित्री कोण आहे, मंगेश पाडगावकर. कवितेचं नाव काय आहे, जय जय हे भारत देश. विषय काय आहे, भारताच्या संस्कृती, पराक्रम, लोकशक्ती व प्रगतीचा गौरव. शब्दार्थ जय जयकार, त्याची स्तुती, नररत्ने, श्रेष्ठ, वीर, महापुरुष. छंद काय आहे ते दिला आहे. अलंकार कोणता आहे, काव्यप्रकार कोणता आहे आणि रसभावना काय आहे, हे सर्व काही त्यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर कविता आहे उत्तम लक्षण याचं देखील दिलेलं आहे. कवयित्री कोण आहे, संत रामदास आहे. विषय काय आहे, आदर्श माणसाची लक्षणे, काय करावे करू नये याचे मार्गदर्शन. शब्दार्थ दिलेला आहे. म्हणजे बघू शकता सर्व कवितांवरती आधारित कृती तुम्हाला दिलेल्या आहेत. जर हे पाठ करून गेलात तर आउट ऑफ मार्क्स 100% गॅरंटी मिळवू शकता. कारण यामधीलच तर कविता असणार आहे ना तुम्हाला कवितेवरती आधारित कृतीसाठी. तर पाठ करून जा. आता कवी आहे विद्यार्थी मित्रांनो दबा धामनसकर. वस्तूवरील विषय आहे निर्जीव वस्तूंशी प्रेम, जपणूक व संवेदन, स्वच्छतेचे महत्त्व. शब्दात आहे सजीवपणा, जिवंतपणासारखी भावना, जपणूक, काळजीपूर्वक सांभाळ, अशा पद्धतीने दिलेलं आहे. जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे. आश्वासक चित्राचं देखील दिलेलं आहे तुम्हाला कवितेवरती आधारित कृती. स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर आहे कविता भरतवाक्य. भरतवाक्याचं देखील विद्यार्थी मित्रांनो कवितेवरती आधारित कृती दिलेली आहे, ती तुम्हाला उत्तरांसोबत बघायला मिळते. तर उत्तर जर अशी लिहिलं आणि हे विचारलं गेलं तर आउट ऑफ मार्क्स तर तुमचे फिक्स आहेतच या सेक्शनमध्ये. त्यानंतर खोद आणखी थोडेसे यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिलेलं आहे. कवी आहे कवयित्री आसावरी काकडे. दॅट इज विषय आहे प्रयत्नवाद, जिद्द, चिकाटी. शब्दार्थ दिलेला आहे. छंद आहे, अलंकार आहे, वाक्यप्रकार आहे. त्यानंतर काव्यप्रकार आहे, रसभावना आहे, मध्यवर्ती कल्पना आहे, वैयक्तिक अभिप्राय देखील आहे. त्यानंतर कविता जी आहे तुमची
आकाशी झेपगिरे याचं देखील विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कवितेवरती आधारित कृती बघायला मिळते. आता बघा कवितांवरती आधारित रसग्रहण दिलेलं आहे. जसं की बघू शकता जय जय हे भारत देश आहे याचं देखील रसग्रहण तुम्हाला उत्तरासोबत बघायला मिळतं. त्यानंतर उत्तम लक्षण याचं देखील रसग्रहण तुम्हाला बघायला मिळत आहे. वस्तूचं देखील बघायला मिळतं आहे. आश्वासक चित्राचं बघायला मिळतं आहे. तुम्हाला एवढंच सांगेल की हे मास्टर प्रिपरेशन गाईड ज्यामध्ये तुम्हाला उत्तरांसोबत सगळं काही बघायला मिळेल. सर्व कवितांचं रसग्रहण, काव्यसौंदर्य, आशयसौंदर्य हे तुम्हाला या मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये उत्तरांसोबत बघायला मिळणार आहे विद्यार्थी मित्र. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो सर्व विभाग 2चे प्रश्न म्हणजेच पद्य विभागाचे महत्त्वाचे प्रश्न आपण बघितलेले आहेत. आणि आता आपण विभाग 3ला सुरुवात करत आहोत. स्थूल वाचनाचे सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो हे स्थूल वाचनाचे प्रश्न जर करून गेलात तर हे जे 6 मार्कला तुम्हाला स्थूल वाचन विचारलं जातं ना, हे 6 मार्क विद्यार्थी मित्रांनो तुमचे फिक्स होणार आहेत. 100% सांगतोय, कारण यामधीलच तुम्हाला प्रश्न विचारले जातील. बाहेरचा प्रश्न तुम्हाला विचारला जाणार नाही. आणि तुमचा जो 20 फेब्रुवारीचा पेपर असेल त्यामधले स्थूल वाचन तुम्ही सोडवू शकता. विद्यार्थी मित्रांनो सगळ्या प्रश्नांचा इथं स्क्रीनशॉट घेत चला. ज्या विद्यार्थ्यांना काही अडचण असेल PDF डाउनलोड करण्यामध्ये त्यांनी कृपा करून स्क्रीनशॉट घ्या. तर बघा सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो आपण जो काही तुमचा बाल साहित्यिका गिरिजा केरी यांच्यावरती स्थूल वाचन आहे विद्यार्थी मित्रांनो ते आपण बघणार आहोत. तर बघू शकता कृती क्रमांक 1 मध्ये म्हटलेला आहे खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. गिरिजा केरी यांचे येड बब्बू डब्बू या बाल कादंबरीचे कथानक थोडक्यात सांगून त्यातील गंमत सांगा. तुम्हाला मधुशी मैत्री करायला आवडेल का यावर तुमचा अभिप्राय लिहा. सोमत लेखन आहे. तुमच्या आजारी पडल्यावर तुम्ही कशी काळजी घ्याल ते तुम्हाला तुमच्या शब्दांत लिहायचं आहे. किंवा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अजून प्रश्न दिलेले आहेत. टिपा लिहा. बालनाटिकेवरती टिप्पा विचारली जाऊ शकते. किंवा साहित्य कृतीचा आस्वाद घेताना विचारात घ्यावा याचे मुद्दे यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा गिरिजाबाईंच्या चरित्रातून मिळणारा संदेश लिहायचा आहे. त्यानंतर कृती क्रमांक 3 मध्ये तुम्हाला म्हटलं आहे म्हणजे हे सगळे प्रश्न जे वाचतोय ना ते सगळे इम्पॉर्टंट आहे. 3 गुणांसाठी आहेत आणि तुम्हाला हे सगळे प्रश्न करून जायचे आहेत. त्यामधीलच प्रश्न तुम्हाला विचारले जातील. आता याची उत्तरे देणारे उत्तरे तुम्हाला मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये बघायला मिळतील जे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. ओके, बघणार आहोत उत्तरे देखील. येडबबू डब्बूमधील डब्बू तुम्हाला कसा वाटतो यावर तुमचा अभिप्राय लिहा. गोष्ट एका माणसाची या कथेतून मधूच्या जागी तुम्ही असतात तर तुम्ही कसे वागले असता ते तुमच्या शब्दांत लिहा. तुम्ही वाचलेल्या बालसाहित्याबद्दल थोडक्यात माहिती लिहा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मनक्या पेरणा लागा स्थूल वाचन दिलं आहे विरा राठोड यांचं. खालील संकल्पनांमधील सहसंबंध लिहा. बीचे झाड होणे, माणसाचे माणूस पण जागे होणे, माणूस पेरायला लागू या शीर्षकातून कवीला अभिप्रेत असलेला भावार्थ उलगडून दाखवा. माणसे पेरा माणुसकी उगवेल या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. त्यानंतर माणुसकी पेरणे काळाची गरज या विधानाचा तुम्हाला कळालेला अर्थ लिहा. जाऊ विद्यार्थी मित्रांनो पुढे वीरांगना या पाठातील महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत स्वाती माडिकवरती. तर बघा खालील आकृती पूर्ण करा. बघा असा प्रश्न तुम्हाला 3 मार्कसाठी विचारला जाऊ शकतो, कारण आता सध्या 12वीचा जो इंग्लिशचा पेपर झाला त्यावरून तुम्हाला कळलं असेल की तिथे सिम्पल क्वेश्चन विचारण्याजागी तुम्हाला डायरेक्टली असा डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स म्हणजे वेब टाईप क्वेश्चन विचारला गेला. त्यामुळे विद्यार्थी काय झालेत कन्फ्यूज झालेत सोपीमध्ये. तर तुम्हाला जर असा प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला ते लिहिता यायला पाहिजे. तसं सोपाच हा प्रश्न अवघड नाही आहे, बट तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. लेफ्टनंट स्वाती माडिक यांच्या पुढील मुद्द्यांना अनुसरून ओळख लिहायची आहे. त्यांचे शिक्षण, त्यांचा निर्धार याबद्दल लिहायचं आहे. त्यानंतर कठोर परिश्रमांमुळे स्वाती माडिक यांना स्वतःचा निर्धार पूर्ण करता आला या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा. पतिनिधनानंतर आपण सैन्यात भरती व्हायचं. स्वाती माडिक यांच्या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो ते तुमच्या शब्दांत लिहा. कृती क्रमांक 2 मध्ये म्हटलेलं आहे खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. देशप्रेमी कर्नल संतोष माडिक यांच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. जिद्दी लेफ्टनंट स्वाती माडिक यांच्यावरती. किंवा प्राप्त परिस्थितीतून आत्मविश्वासाने आणि परिश्रमाने कार्य करणार म्हणजे यश पाठाच्या आधारे स्पष्ट करा. मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवावा या विधानाविषयीचे तुमचे मत स्पष्ट करा. आता रेखा मिश्रा यांच्यावरती प्रश्न दिलेले आहेत. तर बघू शकता रेखा मिश्रा यांचे शिक्षण आणि कार्य यावरती परिच्छेद लिहायचा आहे. त्यानंतर पाठाच्या आधारे टिपा लिहा. मुले भरकटण्याची कारणे काय आहेत ते लिहायचं आहे पाठाच्या आधारे. रेखाजींच्या कार्याचे परिणाम लिहायचे आहेत. त्यानंतर आहे प्रेम आणि आपुलकी या गोष्टींमुळे भरकटलेली मुले पुन्हा स्वगृही जाण्यास तयार होतात हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा. भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत हे पाठाच्या आधारे स्पष्ट करायचं आहे. त्यानंतर या विद्यार्थी मित्रांनो सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या कार्याची माहिती वाचून तुमच्या मनात येणारे विचार स्पष्ट करा. त्यानंतर व्युत्पत्ती कोशाचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. व्युत्पत्ती कोशाचे कार्य लिहायचे आहे. व्युत्पत्ती कोशाची निर्मिती लिहायची आहे. व्युत्पत्ती कोश यावरती टिप लिहायची आहे. त्यानंतर आहे कोणत्याही 2 कृती सोडवामध्ये व्युत्पत्ती कोशाची 4 कार्य थोडक्यात सांगा. व्युत्पत्ती कोश पाहण्यासाठीची पद्धत सुधारणासहित सांगा. पुढील मुद्द्यांवर एक परिच्छेद तयार करा. त्यानंतर आहे निर्मितीचा ठराव, निर्मितीची जबाबदारी, निर्मितीसाठी अर्थसहाय्य.
तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो विभाग 3 स्थूल वाचनचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स होते. आता बघा मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये काही नेमके क्वेश्चन्स दिलेले आहेत, ज्यामध्ये आहे गिरिजा किरी यांच्या एडबबू डब्बू या बाल कादंबरीचे कथानक थोडक्यात सांगून त्यातील गंमत सांगा. बघू शकता यामध्ये या गाईडमध्ये ऑलरेडी तुम्हाला आम्ही उत्तर देखील दिलेलं आहे, सारांश देखील सोपंच दिला आहे. त्यानंतर तुम्हाला मधुशी मैत्री करायला आवडेल का यावर तुमचा अभिप्राय लिहा, याचं देखील तुम्हाला उत्तर दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो या मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये. त्यानंतर तुमच्या आजारी पडल्यावर तुम्ही कशी काळजी घ्याल ते तुमच्या शब्दात लिहायचं आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो बालनाटिकेवरती टिप दिलेली आहे, ज्यामध्ये बालनाटिका म्हणजे मुलांसाठी लिहिलेले लघु नाटक होय, तर याचे उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो साहित्यकृतीचा आस्वाद घेताना विचारात घ्यावयाचे मुद्दे काय आहेत, तर याचे उत्तर तुम्हाला या मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये बघायला मिळेल. त्यानंतर आहे गिरजाबाईच्या चरित्रातून मिळणारा संदेश लिहायचा आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो एडबबू डब्बूमधील डब्बू तुम्हाला कसा वाटतो यावर तुमचा अभिप्राय लिहायचा आहे, तुमचं सहमत आहे हे. एका माणसाची या कथेतील मधूच्या जागी तुम्ही असता तर तुम्ही कसे वागला असता ते तुमच्या शब्दांत लिहायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही वाचलेल्या बाल साहित्याबद्दल थोडक्यात माहिती लिहायची आहे, हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि विथ आन्सरसोबत. आता विरंगाना स्वाती माडिक यावरती इम्पॉर्टंट क्वेश्चन्स दिलेले आहेत. कठोर परिश्रमांमुळे स्वाती माडिक यांना स्वतःचा निर्धार पूर्ण करता आला, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा आणि याचं उत्तर देखील तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर आहे पतीनिधनानंतर आपण सैन्यात भरती व्हायचं, स्वाती माडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो ते तुमच्या शब्दांत लिहा आणि याचं देखील उत्तर तुम्हाला या गाईडमध्ये ऑलरेडी बघायला मिळतं आहे. ओके, असेच प्रश्न विचारले जातील तुमच्या आणि उत्तरांसोबत हे सगळं काही. देशप्रेमी कर्नल संतोष माडिक यांच्यावरती टिप लिहायची आहे. त्यानंतर जिद्दी लेफ्टनंट स्वाती माडिक यांच्यावरती प्रश्न विचारला तरी उत्तर लिहू शकता. त्यानंतर प्राप्त परिस्थितीतून आत्मविश्वासाने आणि परिश्रमाने कार्य करणे म्हणजेच यश पाठाच्या आधारे स्पष्ट करा. बघू शकता उत्तरांसोबत प्रश्न आहे. त्यानंतर मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवास अधिक विश्वास ठेवावा या विधानाविषयीचे तुमचे विचार स्पष्ट करा. बघू शकता त्याचं उत्तरही दिलेलं आहे. त्यानंतर विरांगना रेखा मिश्रा यांच्या कार्यावर आधारित परिच्छेद दिलेला आहे, स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मुले भरकटण्याची कारणे आणि रेखाजींच्या कार्याचा परिणाम उत्तरांसोबत दिलेला आहे आणि यामधीलच प्रश्न तुमच्या 20 फेब्रुवारीच्या मराठी पेपरमध्ये स्थूल वाचनामध्ये विचारले जाणार आणि अशी उत्तरे लिहिले तर आउट ऑफ मार्क्स तुम्हाला मिळणारच आहे. प्रेम आणि आपुलकी या गोष्टींमुळे भरकटलेली मुले पुन्हा स्वगृही जाण्यास तयार होतात, हे पाठाच्या आधारे स्पष्ट करायचं आहे. बघू शकता उत्तर दिलं आहे. त्यानंतर आहे भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत, हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा, याचे उत्तर तुम्हाला बघायला मिळते. त्यानंतर सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या कार्याची माहिती वाचून तुमच्या मनात येणारे विचार स्पष्ट करा, याचे उत्तर तुम्हाला बघायला मिळतं. आता व्युत्पत्ती कोशाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे. व्युत्पत्ती कोशाचे कार्य तुम्हाला दिलेलं आहे, काय आहे ते. त्यानंतर आहे व्युत्पत्ती कोशाची निर्मितीवरती टिप दिलेली आहे. त्यानंतर व्युत्पत्ती कोशाबद्दल माहिती दिलेली आहे उत्तरांसोबत. तर अशा पद्धतीनेच प्रश्न बोर्डमध्ये विचारले जातात आणि तुम्ही याची उत्तरे लिहू शकतात. फक्त विद्यार्थी मित्रांनो मन के प्रेरणा लागा हा जो तुमचा पाठ आहे ना, याच्यावरती तुम्हाला यामध्ये क्वेश्चन्स विथ आन्सरसोबत बघायला मिळत नाही आहे, तर तुम्ही ते क्वेश्चन बँकमधून सॉल्व करा. ओके, विभाग 4 आहे आता भाषा अभ्यास. आपण भाषा अभ्यासाला सॉल्व करणार आहोत. पुन्हा एकदा सांगेल, हे मास्टर प्रिपरेशन गाईड जे दिसतं आहे यामध्ये परिपूर्ण मार्गदर्शन आहे, उत्तरांसोबत प्रश्न आहे, बट हे पेड आहे, पैशांवरती आहे आणि जे तुम्हाला क्वेश्चन्स देतो आहे ते फ्रीमध्ये देणार इम्पॉर्टंट क्वेश्चनचं PDF. क्वेश्चन फक्त फ्रीमध्ये मिळतं, मास्टर प्रिपरेशन गाईड तुम्हाला पेड मिळतं. विभाग 4 आहे विद्यार्थी मित्रांनो भाषा अभ्यास. आता समास योग्य जोड्या जुळवा म्हटलेला आहे. समासिक शब्द समासाचे नाव उत्तर आहे जलपरी. तत्पुरुष समास आहे रामलक्ष्मण. द्वंद्व समास आहे हस्तलिखित. कर्मधारय समास सूर्यप्रकाश कर्मधारय समास. आता शब्दसिद्धी आहे. शब्दसिद्धी तुम्हाला विचारलं जातं कोणत्याही 2 वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा म्हटलेला आहे. डोकं खाणं, पाय घड्या घालणं, हात वर करणं, पायात काटा खुपणं, तर अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. आता आपण थोडक्यात इथे तुम्ही बघू शकता हे सर्व काही उत्तरे वगैरे दिलेली आहेत तुम्हाला. ओके, पारिभाषिक शब्द. आता भाषा अभ्यासाबद्दल तुम्हाला प्रॅक्टिस सेट्स देखील यामध्ये दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. ओके, भाषा अभ्यासाचे तुम्हाला प्रॅक्टिस सेट्स देखील तुम्हाला या गाईडमध्ये, या मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये तुम्हाला परिपूर्ण दिलेलं आहे. ओके, तर शिक्षक म्हणाले आज आपण लेखन सराव करू. तर बघू शकता विरामचिन्ह वगैरे पारिभाषिक शब्द यामध्ये तुम्हाला बघायला मिळतात. यामध्ये भाषा अभ्यासाचे प्रॅक्टिस सेट्स देखील तुम्हाला बघायला मिळतात. विद्यार्थी मित्रांनो यामध्ये त्याचसोबत तुमच्या जे काही आम्ही क्वेश्चन बँक देतो आहे तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चनचं PDF, त्यामध्ये तुम्हाला भाषा अभ्यासाचे प्रॅक्टिस सेट्स तुम्हाला बघायला मिळतील. या गाईडमध्ये तुम्हाला मोस्ट ऑफ उत्तरांसोबत बघायला मिळतील, काही प्रॅक्टिससाठी बघायला मिळतील. ओके, आता बघा विद्यार्थी मित्रांनो व्याकरण म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. जे व्याकरण तुम्हाला भाषा अभ्यासाचं व्याकरण विचारलं जातं ना, ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर बघा समास म्हणजे काय, कंपाऊंड वर्ड ज्याला म्हटलं जातं. 2 किंवा अधिक शब्द एकत्र येऊन नवीन अर्थाचा एक शब्द तयार होतो, त्याला समास म्हणतात. आता बघा हा समास कसा ओळखायचा, मुख्य प्रकार आहेत आणि झटपट ओळख. द्वंद्व समास 2 समाजाचे समान दर्जाचे शब्द एकत्र, म्हणजे माता आणि पिता दोन्हींना एकच दर्जा आहे, आई वडील एकच वर्ग, बरोबर, गुरु शिष्य एकत्र येत आहेत 2 समान दर्जाचे, तर काय द्वंद्व समास. तत्पुरुष समास पहिला शब्द दुसऱ्याचे विशेषण संबोधन दाखवतो, उदाहरणार्थ राज दरबार,
ओके, राजाचा दरबार, देव मंदिर, देवाचे मंदिर, बरोबर. तर काय असेल तत्पुरुष समास. त्यानंतर कर्मधारय समास, दोन्ही शब्द मिळून एक गुणधर्म स्पष्ट करतात. उदाहरणार्थ नीलकमल, दॅट इज निळे कमल. त्यानंतर आहे सुगंधी फूल म्हणजे सुगंध फूल, राईट, कर्मधारय समास. बहुव्रीही समास, दोन शब्द मिळून तिसऱ्या गोष्टीचा बोध. पंचमुख, ज्याला 5 मुखी आहेत. ओके, लक्षात असू द्या. कसे सोडवायचे स्टेप्स. दिलेला शब्द शक्यता 2 भागात विभाजित करा. कोणता शब्द कोणाचे विशेषण संबोधन दाखवतो ते तपासा. वरच्या परिभाषांशी जुळवा आणि प्रकार लिहा. हे लक्षात असू दे. हे पाठच करा विद्यार्थी मित्रांनो. समास काय आहे, त्याचे प्रकार वगैरे. उदाहरणे दिली आहेत. सामान्य चुका काय टाळायच्या आहेत. केवळ अर्थावर न जाता विभाजन बरोबर करा. ब्रह्मव्रीही, बहुतेक, ज्याला ज्याचे असा बोध देतो, हे लक्षात ठेवा. शब्दसिद्धी आहे विद्यार्थी मित्रांनो. शब्दावर उपसर्ग प्रत्यय लावून किंवा 2 घटक एकत्र येऊन नवा शब्द बनवणे. ओके, प्रकार आहे उपसर्ग घटित, शब्दाच्या आधी जोड. उदाहरणार्थ प्रवेश, प्रवेश, उपकार, उपकार, बरोबर, उपसर्ग घटित. त्यानंतर आहे प्रत्ययघटित, शब्दाच्या शेवटी प्रत्यय. उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो, उपसर्ग घटित म्हणजे काय असेल विद्यार्थी मित्रांनो, ज्याच्या पुढे काहीतरी लागलं, जसं की प्रवेश, पुढे लागला आहे वेशच्या. त्यानंतर उपकार, कारच्या पुढे उप लागला आहे, तर याला काय उपसर्ग घटित म्हटलं जातं. आणि विद्यार्थी मित्रांनो प्रत्यय घटित म्हणजे शब्दाच्या शेवटी प्रत्यय लागतो. ओके, तर काय विद्यार्थी मित्रांनो, लेखक, लेखक, तर लेखला पुढे मागे क लागला आहे. त्यानंतर विद्यार्थी, मागे अर्थी लागला आहे, बघू शकता. तर अशा पद्धतीने त्याला प्रत्यय घटित म्हटलं जातं. आता अभ्यास तर बघूयात विद्यार्थी मित्रांनो. सामाजिक संयोग, 2 घटक एकरूप. उदाहरणार्थ संयोग, लक्षात असू द्या. 2 घटक एकरूप होतात तर अभ्यस्त असेल. प्रत्यय घटितच्या लास्टला काहीतरी असेल, बरोबर, लास्टला काहीतरी लागलेलं असेल. ओके, उपसर्ग घटितला पुढून काहीतरी लागलेलं असेल, बरोबर. अशा पद्धतीने कसे शब्दाचे तुकडे करा. उपसर्ग, धातू, प्रत्यय ओळखा. प्रत्येक घटकाचा अर्थ लिहा. अशा पद्धतीने उदाहरणे वगैरे दिली आहेत. वाक्यप्रचार आहे, आयडियम्स ज्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. अर्थ आहे अर्थ न घेता ठराविक अर्थ व्यक्त करणारा शब्दसमूह. कसे सोडवायचे. वाक्यप्रचाराचा अर्थ एका ओळीत लिहा, ज्याचा अर्थपूर्ण वाक्यात वापर करा. उदाहरणार्थ दिले आहे पायावर उभे राहणे, स्वावलंबी होणे. उदाहरणार्थ तिने स्वतःच्या मेहनतीवर पायावर उभे राहिले. हात आकडता घेणे, मदत न करणे. अडचणीच्या वेळी त्याने हात आकडता घेतला नाही. बघा, टाळा, काय टाळायचं आहे. शब्दशः अर्थ लिहिणे टाळा. अर्धवट अस्पष्ट वाक्य टाळायचे. त्यानंतर समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द बघणार आहोत. समानार्थी, अर्थ समान असलेला भिन्न शब्द. उदाहरणार्थ सूर्याला रवी म्हटलं जातं, दिनकर म्हटलं जातं. विरुद्धार्थी शब्द एकमेकांच्या विरुद्धार्थी, जसं की प्रकाशला अंधार, यशला अपयश. ओके, कसे सोडवायचे. दिलेल्या शब्दाचा अर्थ नीट ओळखा, त्याला सुसंगत समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्द द्या. उदाहरणे दिले आहेत विद्यार्थी मित्रांनो. पृथ्वीला धरती म्हटलं जातं, भूमी हा समानार्थी शब्द आहे. आनंदीला दुःखी हा विरुद्धार्थी शब्द, बरोबर. दिवस रात्र विरुद्धार्थी शब्द झाले. आता टीप आहे विद्यार्थी मित्रांनो, फार दुर्मिळ, गतीने समानार्थी शब्दांपेक्षा परिचित आणि अचूक शब्द वापरा. लेखन नियम, आता स्पेलिंग विचारलं जातं तिथे. शुद्ध लेखन कायम ठेवणे, योग्य स्पेलिंग निवडणे. कसे सोडवायचे. पर्याय व उच्चार तपासा, अर्थ आणि प्रचलन पाहून योग्य शब्द लिहा. अतिशय वारंवार विचारले जाणारे योग्य रूप. आशीर्वाद, दुर्मिळ, पिढी, कुटुंब, उज्ज्वल, सामूहिक, महत्त्व, संस्कृती, जिव्हाळा. सामान्य गोंधळ, श मध्ये होतो, कोणता श वापरायला पाहिजे. स मध्ये होतो, शिस्त. न मध्ये होतो विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी, गणना. दीर्घ, ह्रस्व, स्वर. तर बघा, विरामचिन्ह आहे. आता मुख्य विरामचिन्ह याला पूर्णविराम म्हटलं जातं, अल्पविराम म्हटलं जातं, उद्धरण चिन्ह म्हटलं जातं, उद्गारवाचक चिन्ह म्हटलं जातं, प्रश्नवाचक चिन्ह म्हटलं जातं. अशा पद्धतीने लक्षात असू दे. हे कसे सोडवायचे. दिलेल्या वाक्यातील चिन्ह ओळखा, त्याच्या नावासहित लिहा. उदाहरणार्थ दिलेलं आहे, मी शाळेत जातो, तो कोणता आहे. उद्धरण चिन्ह आहे, अल्पविराम आहे आणि पूर्णविराम दिलेलं आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर आहे पारिभाषिक शब्द, टेक्निकल टर्म्स, इंग्लिश मराठी दिलेला आहे. तर तुम्हाला इंग्लिश शब्द ओळखा, सर्वात योग्य मराठी शब्द लिहा. जसं की अनस्टॅबल, अस्थिर आहे, अस्थिर शब्द येतो त्याला. त्यानंतर कंडिशन म्हणजे अवस्था. विंडोज, खिडकी. संगणकात विंडोज म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम आहे, राईट. कनेक्शन, जोड, जोडणी, संपर्क. मल्टिपल, अनेक, अनेक पटीने. सॉफ्टवेअर, संगणक चालवणारे प्रोग्राम्स. डिव्हाइस आहे, नेटवर्क आहे, डाटा म्हणजे माहिती वगैरे, सिस्टम, प्रणाली. तर असे शब्द लक्षात असू दे. यामध्ये सगळं काही तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे. या गाईडमधनं प्रिपरेशन करा स्मार्ट वेने आणि आउट ऑफ मार्क्स मिळवा. आता शब्दसंपत्ती आहे. दीर्घ शब्दसमूहासाठी एकच शब्द वापरणे. कसे सोडवायचे. अर्थातील मुख्य शब्द पकडा, त्याला साजेसा एक शब्द लिहा. उदाहरणे. दररोज प्रसिद्ध होणारे पत्र. काय आहे. दैनिक. पायावर चालणारी वाहतूक. नौका वाहतूक प्रश्नाच्या अपेक्षेनुसार. पुस्तक ठेवण्याची खोली, वाचनालय. देशावर प्रेम करणारा, देशभक्त. गोंधळ टाळा. दैनिक वृत्तपत्र. दररोज प्रकाशित होणारे असेल तर दैनिक, अधिक नेमके. उपवाक्य, क्लॉज, ओळख, ज्यात कर्ता आणि क्रियापद असते पण स्वतंत्र वाक्य म्हणून उभे राहू शकत नाही, असा वाक्यांश म्हणजे उपवाक्य. मुख्य प्रकार आहे नाम, उपवाक्य, वाक्याचे नामाचे
काम उदाहरणार्थ मला वाटते की तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सोडवायचं आहे. या मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार. ओके विद्यार्थी मित्रांनो, सर तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असतील तरी मास्टर प्रिपरेशन गाईड डाउनलोड करा. हे पेड गाईड आहे ज्यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन संपूर्ण कोणता प्रश्न कसं सोडवायचा उत्तरांसोबत बघायला मिळते. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता भाषा अभ्यास यामध्ये जो दिला आहे ना तुम्हाला, यामध्येही तुम्हाला सगळे महत्त्वाचे प्रश्न बघायला मिळणार आहे सरावासाठी. बट यामध्ये फक्त प्रश्न बघायला मिळतात क्वेश्चन बँकमध्ये. यामधील क्वेश्चन येणार नाही असं मी म्हणू शकत नाही, यामधीलही क्वेश्चन येतील. बट मास्टर प्रिपरेशन गाईड प्रत्येक प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा, उपसर्ग काय आहे, समास काय आहे, समासाचे प्रकार, ते कसं सोडायचं, वाक्प्रचार वगैरे या सर्वांवरती भर देतं योग्य रीतीने. ओके, त्यामुळे तुम्ही यावरती अभ्यास योग्य रीतीने करू शकता. मास्टर प्रिपरेशन गाईडही यूज करा, क्वेश्चन बँकही यूज करा आणि आउट ऑफ मार्क्स तुम्ही तुमच्या एक्झाममध्ये मिळवा. बट लक्षात असू द्या मास्टर प्रिपरेशन गाईड पेड आहे, त्यासाठी पैसे द्यायला लागतात. आणि हे जे क्वेश्चन बँकचं PDF देतो हे तुम्हाला फ्री आपल्या ॲप्लिकेशनमध्ये मिळेल. त्यासोबत मास्टर प्रिपरेशन गाईड देखील ॲपमध्ये मिळेल. तुम्हाला जर डाउनलोड करायचं असेल विद्यार्थी मित्रांनो तर सिम्पली काय करायचं, तुम्हाला प्ले स्टोअरवर जा, तिथे मास्टर वगैरे सर्च करा, तिथून आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. जसं चॅनलचं लोगो दिसतोय तसंच लोगो दिसेल ते ॲप डाउनलोड करा. जर तुम्हाला क्वेश्चन बँक म्हणजे हे जे सध्या आता स्क्रीनवरती दिसते तुमच्या स्क्रीनवरती हे जर पाहिजे असेल फक्त क्वेश्चन्स तर तुम्ही फ्री स्टडी मटेरियलमध्ये हे डाउनलोड करू शकता. बट जर पेड पाहिजे असेल तर ॲपला डायरेक्टली ओपन केल्यानंतर जो इंटरफेस येतो तुमच्यासमोर त्यामध्ये 10वीवरती 10thवरती क्लिक करा आणि ते मराठी मास्टर प्रिपरेशन गाईड फाइंड करा आणि ते डाउनलोड करा. परचेस करा, पेमेंट करा आणि ते डाउनलोड करा. ओके, आता विभाग 5ला सुरू करत आहोत. उपयोजित लेखन आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये आता उपयोजित लेखन ज्यामध्ये तुम्हाला पहिले काय असतं पत्रलेखन किंवा काय करायला म्हटलं असतं तुम्हाला सारांश लेखन. पत्र किंवा सारांश असतं बरोबर ना. पत्रमध्ये तुम्हाला औपचारिक किंवा अनौपचारिक पत्र असतं. ओके, पत्रामध्ये औपचारिक किंवा अनौपचारिक पत्र तुम्हाला म्हटलेलं असतं. तर बघा आता काय दिलेलं आहे तुम्हाला इथं पत्र लिहिण्यासाठी एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे स्वर्णसंधी अक्षर पुस्तकालय राजपेठ अमरावती आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा अंतर्गत सुलेखन कार्यशाळा. स्थळ संत ज्ञानेश्वर सभागृह अमरावती दिनांक 12/2/2021 ते 27/2/2021. आता तुम्हाला 26 असेल. वेळ सकाळी 11 ते दुपारी 2पर्यंत. किरण बोलसरे. तर आता बघा पत्रलेखन कशा पद्धतीने करायचे हे तुम्हाला समजून सांगणार आहे. त्याचसोबत विद्यार्थी मित्रांनो पत्रलेखनासाठी इथे महत्त्वाचे मुद्दे वगैरे तुम्हाला दिलेले आहेत, तुम्ही लिहू शकता. आता सारांश लेखनही कसं करायचं तेही तुम्हाला त्यामध्ये समजून सांगणार आहे मी पुढे चालून. त्यानंतर जाहिरात लेखन आहे विद्यार्थी मित्रांनो. आता जाहिरात लेखनसाठी काही मुद्दे दिलेले असतील, काही विषय दिलेले असतील, त्यावरती जाहिरात लेखन करायचं असेल तर तीही कशी करायची आहे तुम्हाला मास्टर प्रिपरेशन गाईडमधून मी समजून सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जाहिरातीवरती काही प्रश्न विचारले जातात तर तेही जर असतील तर तेही तुम्हाला मी त्यामध्ये बघायला मिळेल आपल्या मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये. त्यानंतर बातमी लेखन कसं करायचं, काय इम्पॉर्टंट टॉपिक्स असणार आहे हे सगळं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपल्या मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये बघायला मिळेल. त्यानंतर कथालेखन ते कशा पद्धतीने करायचं ही मी तुम्हाला मास्टर प्रिपरेशन गाईडमधून लगेचच सांगणार आहे, फक्त इथे बघून घेतो आपण. त्यानंतर कथेचा उत्तरार्ध लिहायचा आहे. ओके, कथेची सुरुवात दिलेली आहे, शेवट आपल्याला करायचा आहे. त्यानंतर शिक्षकावरून कथालेखन करायचं आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर निबंध लेखनासाठी महत्त्वाचे टॉपिक्स या फ्रीच्या क्वेश्चन बँकमध्ये दिलेले आहेत. आपल्याला पेड गाईडमधून सगळं काही बघायचं आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो एवढं तर तुम्हाला समजलेलं असेल. निबंध लेखनासाठी तुम्हाला वैचारिक लेखनासाठी मुद्दे वगैरे दिलेले आहेत महत्त्वाचे या फ्री गाईडमध्ये. आता आपण मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये जाऊन बघणार आहोत सगळ्या गोष्टी. तर बघा विभाग 5 आहे उपयोजित लेखन. पत्रलेखन किंवा सारांश लेखन. पत्रलेखन बोर्ड 2026 साठी सविस्तर मार्गदर्शन. पत्र म्हणजे भावना, माहिती, विनंती, तक्रार, अभिनंदन किंवा निवेदन लिखित स्वरूपात मांडण्याचे प्रभावी माध्यम. परीक्षेत पत्रलेखनातून भाषा शुद्धता, विचारांची मांडणी, रचना आणि सादरीकरण तपासले जाते. योग्य रचना, अधिक स्पष्ट आशय, अधिक शुद्ध भाषा बरोबर पूर्ण गुण मिळतात. परिभाषा, औपचारिक पत्र, मित्र, नातेवाईक अक्षात असू द्या. इथे भरपूर विद्यार्थी कन्फ्यूज होता की अनौपचारिक पत्र कोणाला असतं, मित्राला असतं, नातेवाईक असतं, परिचित व्यक्तींना वैयक्तिक विषयावर लिहिलेले पत्र असते. औपचारिक पत्र अधिकारी, संस्था, कार्यालय यांना ठराविक उद्देशाने तक्रार, विनंती किंवा अर्ज निवेदन लिहिलेले पत्र याला काय म्हटलं जातं औपचारिक. आणि घरच्यांना अनौपचारिक. पत्राचे प्रकार आणि कुणाला लिहितात. अनौपचारिक कोणाला लिहिलं जातं, मित्र, आईवडील, बहीण भाऊ, नातेवाईक, आवडते शिक्षक. आणि औपचारिक मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, पालिका, आयुक्त, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, वृत्तपत्र संपादक, विभागीय अधिकारी किंवा एखाद्या संस्थेसाठी लिहिलं जाऊ शकतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बोर्ड पॅटर्न व गुणांची वाटप. आता रचना कशी दिलेली आहे, 6 मार्कसाठी आहे तुम्हाला पत्रलेखन. प्रत्येक घटक योग्य जागी त्याला असेल विद्यार्थी मित्रांनो 1. त्यानंतर आशय 2. त्यानंतर 2 मार्क असतील. त्यानंतर भाषा व्याकरणला 2 मार्क आणि त्यानंतर सादरीकरण जर व्यवस्थित असेल तर 1. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो इथे 6 मार्कला आहे आणि 100 ते 150 शब्दांत तुम्ही ते लिहिलं गेलं पाहिजे. आता लेखनाची पायरी आहे दोन्ही प्रकारांसाठी समान. पायरी 1 प्रश्न नीट वाचा, पत्राचा प्रकार ओळखा, अनौपचारिक आहे का औपचारिक कोणतं करायचं ते ठरवा. पायरी 2 मुद्दे नोंदवा, कोणता विषय, कोणती विनंती, माहिती, कोणते पुरावे उदाहरणार्थ. त्यानंतर पायरी 3 रचना ठेवा म्हणजे स्टेप्स 3 रचना ठेवायची आहे. वर प्रेक्षकाचा पत्ता,
त्याखाली दिनांक औपचारिक पत्रात पुढे प्राप्तकर्ता विषय संबोधन. पायरी 4 मजकूर 3 लहान परिच्छेदांत लिहा. प्रस्तावना का लिहित आहात. मुख्य भाग मुद्दे, उदाहरणे, पुरावे, निष्कर्ष. पायरी 5 शेवट स्वाक्षरी व्यवस्थित लिहा. पायरी 6 शेवट शुद्ध लेखन, विरामचिन्ह, तारीख, पत्ता तपासा. रचना औपचारिक पत्र ची कशी आहे लक्षात घ्या. अनौपचारिक पत्र इन्फॉर्मल म्हटलं जातं. प्रेक्षकाचा पत्ता असेल, दिनांक असेल, प्राप्तकर्ता संबोधन प्रिय माझ्या, मजकूर असेल आणि शेवट आणि स्वाक्षरी नाव. भाषाशैली जिव्हाळ्याची, साधी, विनम्र, अतिऔपचारिक, शब्द टाळा, शुद्ध लेखन पाळा. रचना आता औपचारिक पत्राची बघूया. प्रेक्षकाचा पत्ता, दिनांक, प्राप्तकर्ता, विषय, संबोधन. ओके, त्यानंतर तुमचा मजकूर येईल, त्यानंतर शेवट असेल, स्वाक्षरी नाव वगैरे असेल. आपण याचं उत्तरही बघणार आहोत. ओके, त्यानंतर आहे भाषाशैली. औपचारिक असावी, नम्र असावी, संक्षिप्त असावी, निरपेक्ष असावी, भावनिक भाषा आणि आक्षेपार्ह भाषा जी आहे ती टाळायची आहे. प्रभावी मजकूर लिहिण्याचे सूत्र, बिंदू, उदाहरण, तथ्य, स्पष्टीकरण, अपेक्षा, उपाय अशा पद्धतीने करा. सामान्य चुका त्यावर उपाय. तर चूक काय असते, फ्रॉम, डेट, सब्जेक्ट विसरणे. ही जर विसरले, हे फॉर्मॅट जर विसरले तर मार्क मिळत नाही. चुकीचं इम्प्रेशन पडतं तुमचं. वेळ व्यवस्थापन. विद्यार्थी मित्रांनो 9 ते 10 मिनिटाला इतरले द्यायचे. 6 मार्कचा प्रश्न आहे. 9 ते 10 मिनिटात हे झालंच पाहिजे. अपेक्षित विषयांची यादी 2000 सरावासाठी तुम्हाला दिलेली आहे ऑलरेडी. ती आपण पुढे बघणारच आहोत. आता बघा, औपचारिक पत्राचा साचा वगैरे दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. असा साचा लक्षात असू द्या. अनौपचारिक पत्रासाठी कसं असेल, प्रेक्षकाचा पत्ता, घर क्रमांक, रस्ता, परिसर, शहर, पिनकोड, दिनांक अशाच पद्धतीने एक लाईन सोडायची मग द्यायचं. एक लाईन सोडायची मग पुढे सुरुवात करायची. अक्षात असू दे. जर असं पत्रलेखन केलं ना, 6 पैकी 6 गुण मिळतील म्हणजे मिळतील. मजकूर वगैरे असं टाकायचं असतं. प्रेम, नमस्कार, प्रस्तावना पत्र लिहिण्याचे कारण, मुख्य भाग काय आहे, निष्कर्ष काय आहे, शेवट आणि स्वाक्षरी. अशा पद्धतीने हा फॉर्मॅट लक्षात असू द्या. हे फॉर्मॅट जर करून गेलात, पुन्हा एकदा सांगतो, हे फॉर्मॅट जर करून गेलात विद्यार्थी मित्रांनो, 6 मार्क जे आहेत ना ते मिळतील म्हणजे मिळतील तुमच्या पत्रलेखनमध्ये 20 फेब्रुवारीच्या पेपरला. ओके, अनौपचारिकसाठी. आता औपचारिकसाठी कसा साचा असेल तर बघा, प्रेक्षकाचा पत्ता, नाव, घर क्रमांक, रस्ता, परिसर, शहर, पिनकोड, त्यानंतर दिनांक असेल. दिनांक कसं टाकायचं, पहिले तर दिनांक टाकायची, मग महिना टाकायचा, मग वर्ष टाकायचं. फॉर एक्झाम्पल काय, 20 बरोबर, 20 तारीख दिली असेल तर 20 फेब्रुवारी. महिना काय आहे विद्यार्थी मित्रांनो, फेब्रुवारी म्हणजे 2. आणि वर्ष काय आहे विद्यार्थी मित्रांनो, 2026. 20/2/2026 अशा पद्धतीने टाकायचं आहे तुम्हाला. ओके, स्मार्ट पद्धतीने लिहायचं. त्यानंतर प्राप्तकर्ता विषय दिला आहे, संबोधन दिला आहे, मजकूर लिहायचा आणि शेवट आपला विश्वासू वगैरे करायची. ओके, आता नमुना पत्रलेखन केलेलं आहे. सर्वप्रथम अनौपचारिक पत्र कसं केलं आहे बघा. प्रश्न, तुमच्या मित्राला, मैत्रिणीला तुमच्या बोर्ड परीक्षेची तयारी कशी चालली आहे याबाबत पत्र लिहा. आता उत्तर आहे, प्रेक्षकाचा पत्ता, गोकुळनगर, वाशिम 444003, दिनांक 25 ऑक्टोबर 2025. ओके, तुम्ही 26 टाका, तुमच्या हिशोबाने करा. प्रिय स्नेहा, कशी आहेस? मी छान आहे. आपल्या बोर्ड परीक्षेला आता फार वेळ नाही, त्यामुळे मी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आहे. दररोज ठराविक वेळेवर अभ्यास सुरू करून सर्व विषयांची पुनरावृत्ती करत आहे. मास्टर प्रिपरेशन गाईडमधील सराव पत्रिका आणि अपेक्षित प्रश्न माझ्यासाठी अतिशय उपयोगी ठरत आहेत. बघा, छान पद्धतीने पत्रलेखन केलेलं आहे. सर्व तर काय केलं आहे, प्रेक्षकाचा पत्ता टाकला, त्यानंतर दिनांक टाकली, प्रिय स्नेहा, त्यानंतर बघा हा इंट्रोडक्टरी पार्ट, त्यानंतर अजून ती लिहिते, पत्र संपलेलं नाही आहे. आणि जेव्हा तुम्ही पत्रमध्ये नवीन परिचित सुरू करता, एक लाईन सोडायची आणि मग त्याचं सुरू करायचं, तेव्हा तुम्हाला नवीन तुमचा पॅराग्राफ बनलेला दिसून येतो. दर आठवड्याला मी स्वतःची चाचणी घेते, जेणेकरून माझी तयारी कितपत झाली आहे हे मला लक्षात येते. गणित आणि इंग्रजी विषयांवर मी विशेष भर देते. आमचे शिक्षक आम्हाला महत्त्वाचे टिप्स सांगतात आणि ते दररोजच्या अभ्यासात वापरतो. अभ्यासासोबत थोडी विश्रांती, आरोग्याची काळजी आणि वेळेचे नियोजनही पाळतो. आत्मविश्वास, सातत्य आणि परिश्रम ही यशाची गुरुकिल्ली आहे, हे मी रोज लक्षात ठेवतो. तुझी तयारी कशी चालली आहे हे पत्रात नक्की कळव. आपण दोघेही चांगले गुण मिळवू आणि पालकांचा अभिमान वाढवू. आपला राहुल पाटील. ओके, अशा पद्धतीने दिला आहे. त्यानंतर आहे औपचारिक पत्र, फॉर्मल लेटरचा आता साचा समजून घ्या. तुमच्या शहरातील रस्त्यांची स्थिती अतिशय खराब आहे. नगरपालिकेला दुरुस्तीबाबत विनंतीपत्र लिहा. उत्तर लिहिलेलं आहे, प्रेक्षकाचा पत्ता टाकायचा आहे. तो ओके आहे, ऑलरेडी दिलेला. 10 गजानन कॉलनी, अकोला आहे. 444001 बघू शकता. दिनांक 25 ऑक्टोबर 2025. प्रति आयुक्त महोदय, अकोला महानगरपालिका, अकोला. विषय आहे रस्ते दुरुस्तीबद्दल विनंती. बघा, एक लाईन सोडली मग विषय टाकला, एक लाईन सोडली मग महोदय, एक लाईन सोडली आणि मग सुरुवात केली. मी आपल्याला लक्षात आणून देऊ इच्छितो की आमच्या गजानन कॉलनीच्या रस्त्यांची अवस्था आता अत्यंत बिकट झाली आहे. स्क्रीनशॉट घेऊ शकता. अशा पद्धतीने लिहिलं आहे. शेवटला बघा, आपला नम्र राहुल देशमुख. जर तुम्ही हे आपला नम्र टाकायचं विसरला तर तुमचा 1 मार्क कटतो. किंवा विद्यार्थी मित्रांनो, विषय टाकायचा विसरला तुम्ही औपचारिक पत्रामध्ये तरी तुमचा 1 मार्क कटतो. किंवा तुम्ही हे प्रति वगैरे टाकायचं विसरला तर 2 मार्क कटतात. एवढं लक्षात असू द्या. आणि यालाही 2 मार्क असतात. व्यवस्थित लिहा. हे कमी लिहिलं तरी चालतं, पण तुमचा साचा योग्य असायला पाहिजे. बघा, अशा पद्धतीने जर लिहिलं 6 मार्क पत्रलेखनमध्ये तुम्हाला मिळतात. आता अनौपचारिक
औपचारिक पत्रही करून दिलं आहे. तुम्हाला उत्तरांसोबत काही प्रश्न बघायला मिळतात. औपचारिक पत्र तुम्हाला काही महत्त्वाचे मुद्दे उत्तरांसोबत तुम्हाला बघायला मिळतात. तर तुम्ही हे जर सोडवलं, इथून जर प्रिपरेशन केली, आउट ऑफ मार्क्स मिळू शकता. आता पत्रलेखनासाठी सरावासाठी 8 महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला दिले आहेत, 8 महत्त्वाचे प्रश्न दिलेले आहेत. हे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो या गाईडमधून. आता सारांश लेखन आहे. सारांश लेखन कशा पद्धतीने करायचं आहे ते बघा. सारांश लेखन आहे इयत्ता 10वीच्या इंग्रजी आणि मराठी दोन्ही विषयांतील एक महत्त्वाचा घटक आहे. तुम्हाला इंग्रजीमध्ये समरी रायटिंग म्हणून असतं, बरोबर. तर तुम्हाला करायचं. त्यानंतर आहे दिलेला उतारा वाचून त्यातील मुख्य विचार कमी शब्दांत आणि स्वतःच्या भाषेत आणि संक्षिप्त स्वरूपात मांडणे म्हणजे सारांश लेखन. सारांश लेखनाचा मुख्य उद्देश म्हणजे मुख्य आशय ओळखणे, अनावश्यक माहिती टाळणे, विचारांची मांडणी सुबत आणि सुसंगत करणे, संक्षिप्तपणे अर्थपूर्ण लेखन करणे. आता कसं करायचं, हाऊ टू अटेम्प्ट अ समरी रायटिंग, सारांश लेखन कसे करावे. दॅट इज उतार एकदा वाचून त्याचा मुख्य विषय लक्षात घ्या. दुसऱ्यांदा वाचताना महत्त्वाच्या कल्पना आणि उदाहरणे अधोरेखित करा. पायरी 2 म्हणजे स्टेप 2, अनावश्यक माहिती टाळा. उतारातील उदाहरणे, आकडे, संवाद स्पष्टीकरणे किंवा प्रवृत्ती टाळा. फक्त मुख्य आशय यावर लक्ष केंद्रित करा. मुद्दे तयार करा. उतारातील मुख्य विचार 4 ते 5 छोट्या मुद्द्यांमध्ये विभागा. प्रत्येक मुद्दा एका वाक्य असावा आणि विषयाशी थेट संबंधित असावा. पायरी 4 स्वतःच्या भाषेत लिहा. उत्तरातील वाक्य जशी तशी कॉपी करू नका. आपली स्वतःची सोपी आणि सरळ भाषा वापरा. पायरी 5 शीर्षक द्या. सारांशाचा विषय सांगणारे एक योग्य आणि संक्षिप्त शीर्षक द्या. अंतिम तपासणी करा. लिहिल्यानंतर शब्दसंख्या, भाषाशुद्धता आणि विषयाची सुसंगती तपासा. त्यानंतर मूळ उतारा जसं की आहे आजच्या युगात संगणक आणि इंटरनेट हे शिक्षण, व्यवसाय आणि दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक झाले आहे किंवा भाग झाले आहेत. बघा अशा पद्धतीने दिलेला आहे तुम्हाला मूळ उतारा, शीर्षक वगैरे, तंत्रज्ञानाचा योग्य वापर. लक्षात ठेवा सारांश मूळ उतारापेक्षा नेहमी छोटा असावा, 1/3 असावा. शब्दमर्यादा 60 ते 80 असावी सारांशामध्ये. भाषाशैली सोपी, प्रभावी आणि समजण्यासारखी असावी. अनावश्यक उदाहरणे, वर्णने किंवा भावना टाळावी. अभ्यासासाठी काही सराव प्रश्न दिले आहेत. खालील उताराच्या सारांश लिहा. आता बघा प्रकृती, आपल्याकडे झाडे, उत्तराचं सारांश लिहा. बघा छोटे ऑलरेडी इथे छोटीच उत्तरे दिले आहेत, त्याचा सारांश लिहायचा आहे. सारांश हे फक्त संक्षेप नाही तर समज, विचार आणि अभिव्यक्तीचे मिश्रण आहे. ओके, आता तुम्हाला काही अपठित उत्तरे दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला याचा सारांश लिहायचा आहे. तुमच्या सरावासाठी दिलेले आहेत, लक्षात असू द्या. सारांश लिहायचा 1/3 समजून घ्यायचा आणि अगदी तुमच्या भाषेत छोटासा सारांश, जसंच्या तसं नाही लिहायचं, छोटासा सारांश लिहायचा. एकदा तुम्ही काय करू शकता, तुम्हाला पर्याय असता विद्यार्थी मित्रांनो. एकतर तुम्ही काय करा, पत्रलेखन किंवा सारांश लेखन. पत्रलेखनमध्ये औपचारिक करा किंवा अनौपचारिक करा. आता जाहिरात लेखन आहे, बातमी लेखन आहे आणि कथालेखन आहे. कोणते 2 सोडवायचे असतात, आपण तीनही कशा पद्धतीने सोडवायचे समजून घेणार आहोत. ओके, परिचय आहे. जाहिरात लेखन म्हणजे सर्वप्रथम जाहिरात लेखनापासून सुरुवात करत आहोत. आपण जाहिरात लेखनाचा परिचय समजून घेणार आहोत. जाहिरात लेखन म्हणजे एखाद्या वस्तू, सेवा, संस्था, शिबिर, कार्यक्रम याची माहिती प्रभावी, आकर्षक आणि थोडक्यात जनतेपर्यंत पोहोचवणे. यामध्ये दृश्यात्मक आणि भाषिक सौंदर्य असावे लागते. जाहिरात वाचून वाचकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली पाहिजे. जाहिरातीचे प्रकार व्यावसायिक जाहिरात असू शकते, सामाजिक जाहिरात असू शकते, शैक्षणिक जाहिरात असू शकते, कार्यक्रम जाहिरात असू शकते. तर जाहिरात लेखनाची रचना कशी आहे, हेडिंग असतं, उत्पादन, वैशिष्ट्ये, सवलत, ठिकाण, संपर्क क्रमांक, घोषवाक्य अशा पद्धतीने असतं. ओके, जाहिरात लेखन कसे करावे, थोडकं पण प्रभावी लेखन करा. मुद्दे सुस्पष्ट, आकर्षक वाक्य वापरा. वाचकाच्या मनात उत्सुकता निर्माण होईल असं लिहा. जागा कमी असते म्हणून अचूक शब्द वापरा. सर्जनशीलता आणि आकर्षक रचना वापरा. महत्त्वाचे मुद्दे आहेत विद्यार्थी मित्रांनो, 30 ते 40 शब्दांमध्ये 4 वेळात पूर्ण होईल याची काळजी घ्या. त्यानंतर या विषयाच्या अनुषंगाने शैली ठरवा. समाजोपयोगी संदेश देणाऱ्या जाहिराती अधिक परिणामकारक ठरतात. सराव संच दिलेला आहेत. आता तुम्हाला प्रॅक्टिस सेट्स काही जाहिरात लेखनासाठी, हे प्रॅक्टिस सेट्स लक्षात घ्या. आता बातमी लेखन संपूर्ण मार्गदर्शन दिलेलं आहे, ते कशा पद्धतीने करायचं. तर बातमी लेखन म्हणजे कोणत्याही घडलेल्या वास्तव घटनांची रेखीव, नेमकी, अचूक आणि विश्वासार्ह मांडणी होय. बातमी सत्य आणि वेळेवर असावी लागते. बातमी लेखनाचा मुख्य भाग आहे मथळा, दॅट इज हेडिंग. मथळा म्हणजे काय, हेडिंग. स्थळ म्हणजे काय, प्लेस. दिनांक म्हणजे काय, डेट. वेळ म्हणजे काय, टाईम. म्हणा आम्ही काय लहान आहे का, आम्हाला सांगताय, आम्ही पहिलीपासून हेच करत आलो आहे, बट तरी काय मुलांना सांगायला लागतं. तुम्ही हुशार आहात तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, जाऊया पुढे. प्रस्तावना आहे, इंटर पार्ट. त्यानंतर मुख्य घटना, मेन डिटेल्स टाकायची. त्यानंतर उपसंहार आणि कंक्लुजन टाकायचं आणि मग लिहायची बातमी. आता बातमी लेखन कसे करावे, मथळा नेमका आकर्षक असावा. बघा मथळा असं टाकायचं, हेडिंग अशी टाकायची की तिथे युजरचं म्हणजे जो कोणी रीडर असेल त्याचं टेन्शन ग्रॅप झालं पाहिजे, त्याचं लक्ष इकडे केंद्रित झालं पाहिजे. सुरुवातीला स्थळ, दिनांक आणि वेळ लिहा. मुख्य घटनेचे सविस्तर वर्णन द्या. शेवटी उपसंहारात निष्कर्ष काढा. महत्त्वाच्या सूचना, कालबद्धता पाळायची आहे. भाषेचा नेमका वापर करा. वस्तुनिष्ठतेला प्राधान्य द्या. काल्पनिक माहिती देऊ नका.
ओके, त्यानंतर संभाव्य प्रश्न आहेत शाळेतील शिक्षक दिन कार्यक्रम यावरती किंवा वार्षिक संमेलनावरती, विज्ञान प्रदर्शनवरती, स्वच्छता अभियानवरती, जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेवरती तुम्हाला येऊ शकतं आणि अनेक मुद्दे दिलेले आहेत मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये. आता उदाहरणार्थ तुम्हाला एक बातमी लेखन करून दिलेलं आहे बघा. मथळा दिलेला आहे, म्हणजे हेडिंग दिलेला आहे, शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा. स्थळ पुणे, दिनांक 5 सप्टेंबर 2025, वेळ सकाळी 10 वाजता, पुणे येथील जनता माध्यमिक विद्यालय. शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल्या. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे स्वागत फुलांच्या गुच्छांनी केले. नंतर विद्यार्थ्यांनी भाषण, गाणी, नृत्य, कवितांसह अनेक कार्यक्रम सादर केले. मुख्याध्यापकांनी शिक्षक दिनाचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी झाला. अशा पद्धतीने ते बातमी लेखन करून दिलेलं आहे. ओके, तर अजून एक दिलेलं आहे विद्यार्थी मित्र, वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्याबद्दल दिलेलं आहे. बघू शकता, वार्ताहराचं नाव वगैरे टाकायचं, असं टाकायचं वार्ताहर वगैरे. बघा ॲट द लास्टला कसं वार्ताहर केलं आहे. छान पद्धतीने तुम्ही लिहू शकता. काही महत्त्वाची बातमी लेखनासाठी तुम्हाला महत्त्वाचे मुद्दे दिलेत. आता कथालेखन आहे. कथालेखनबद्दल बोलूयात. कथालेखन हा मराठीच्या उपयोजित लेखन प्रकारांपैकी महत्त्वाचा भाग आहे. यात विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती, भावनिक अभिव्यक्ती आणि नैतिक विचारशक्ती यांचा उपयोग होतो. कथा म्हणजे एका प्रसंगाचे किंवा अनुभवाचे शब्दबद्ध सादरीकरण असते. कथालेखन कसे करावे? आता कथालेखन कसे करावे? शीर्षक, कथेला आकर्षक व नेमकं शीर्षक द्या. सुरुवात, मुख्य पात्र, वेळ, ठिकाण यांची ओळख करून द्या. कथानक, कथेत संघर्ष, अडचणी आणि प्रसंग क्रमाने सुसंगत पद्धतीने लिहा. शेवट, कथेला योग्य आणि नैतिक शेवट असावा. संदेश, कथेतून शिकायला मिळणारा संदेश शेवटी द्यावा. परीक्षेसाठी सल्ला प्रश्न नीट वाचा. वरील मुद्दे किंवा चित्र तपासावे. वाक्यरचना सोपी, प्रभावी असावी. कथा 150 ते 200 शब्दांमध्ये पूर्ण करावी. उदाहरणार्थ प्रश्न आहे, खालील मुद्द्यांवरून एक कथा लिहा. एक गरीब मुलगा, शिक्षणाची ओढ, अडचणींवर मात, यशस्वी आयुष्य, समाजसेवा. तर बघा कथा दिली आहे जिद्दीचा विषय, आणि बघा कशा पद्धतीने छोटीशी कथा लिहिलेली आहे. बट मी तुम्हाला सांगेल, तुम्ही 150 ते 200 शब्दांत लिहा. एवढी छोटी कथा इथे चालत नाही बोर्ड परीक्षेमध्ये. ओके, तुम्ही मोठी कथा लिहा. इथे तुम्हाला समजावी यासाठी दिलेल्या आहेत आणि काही सरावासाठी महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला दिलेले आहेत. आता बघा इथे तुम्हाला दिलेलं आहे, स्वप्नांची जिद्द. राहुल नावाचा एक गरीब विद्यार्थी एक डोंगराळ गावात राहत होता. अशा पद्धतीने कथा दिली. आणि शेवटी नैतिकता, म्हणजे जे त्याचं तात्पर्य असेल ते तात्पर्य लिहिण्याचा देखील विद्यार्थी मित्रांनो प्रयत्न करा. 1-2 पेजेसची तर लिहूनच टाकायची. बोर्ड एक्झामिनरला वाटलं पाहिजे की खरंच टॉपचा बोर आहे, असं काहीतरी त्याला फील झालं पाहिजे, बरोबर. आता तुम्हाला प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक आहे, तिन्हीपैकी कोणतेही करण्यासाठी तुम्हाला असेल तर आता प्रस्तावना काय विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही कृती सोडवामध्ये प्रसंग, आत्मकथन आणि वैचारिक लेखन हे प्रकार विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्यांचा विकास करतात. लेखन करताना अनुभव, भावना, वैचारिकता यांची प्रभावी मांडणी आवश्यक असते. हे प्रश्न बोर्ड परीक्षेत सहसा 5 ते 6 गुणांसाठी विचारले जातात. आता लेखन कसे करावे? प्रसंग लेखन, प्रत्यक्ष घडलेल्या किंवा काल्पनिक घटनांचे वर्णन करणे. रचना, सुरुवात असेल प्रसंगाची, पार्श्वभूमी, मध्य असेल विद्यार्थी मित्रांनो मुख्य घटना, शेवट, भावना, निष्कर्ष, शिकवण लिहा. टिप आहे, सजीव आणि ओघवती शैली वापरावी. अनुभव जसा घडला तसा लिहावा. आत्मकथन, स्वतःच्या जीवनातील एखाद्या अनुभवाचे वर्णन. रचना, मी कोण आहे ते सांगणे, अनुभवाचे तपशीलवार वर्णन. भावना, विचार, शिकवण. टिप, मी या दृष्टिकोनातून लिहावे, मनातल्या भावना प्रामाणिकपणे मांडाव्यात. वैचारिक लेखन, एखाद्या सामाजिक, नैतिक किंवा शैक्षणिक विषयावर आपले विचार मांडणे. प्रस्तावना, विषयाची ओळख करा. मुख्य भाग, मुद्देसूद विचारा. शेवट, निष्कर्ष, स्वतःचे मत लिहा. टिप आहे, विषयाशी निगडीत विचार, उदाहरणे वापरावीत. मुद्दे स्पष्ट असावेत. लेखन करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी. भाषा शैली सोपी, स्पष्ट आणि प्रभावी ठेवावी. अनुक्रम ठेवा, सुरुवात, मध्य, शेवट. विषयाशी संबंधित विचार, भावना वापराव्यात. वाक्यरचना शुद्ध ठेवावी. लेखन पूर्ण झाल्यावर पुनरावलोकन करावे. सरावासाठी 25 संभाव्य प्रश्न दिलेले आहेत तुम्हाला, तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. ओके, सगळे 25 महत्त्वाचे प्रश्न तुम्ही सोडून बघा. तुम्हा सर्वांना विद्यार्थी मित्रांनो या बोर्ड परीक्षा 2026च्या 20 फेब्रुवारीच्या पेपरसाठी ऑल द बेस्ट. ओके, खूप खूप शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो. हे मास्टर प्रिपरेशन गाईड इज डिझाईन टू प्रोव्हाइड क्लास 10 स्टुडंट्स विथ अ फोकस्ड अँड इफेक्टिव्ह अप्रोच. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही गाईड आम्ही तुम्हाला फक्त एक चांगली प्रिपरेशन, तुम्ही बोर्ड परीक्षेमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळावे, तुमची चांगली तयारी व्हावी यासाठी देत आहोत. आणि लिटरली यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, चॅप्टर वाईज हायली एक्सपेक्टेड क्वेश्चन्स विथ ॲन्सर्ससोबत आम्ही इन्क्लूड केलेले आहेत. तुमचा परफॉर्मन्स नक्कीच विद्यार्थी मित्रांनो बूस्ट होणार आहे याची खात्री तुम्हाला देतो. आणि या गाईडमधून तुम्ही आउट ऑफ मार्क्स तर मिळवणारच आहे, परंतु लिटरली तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी या गाईडमध्ये शिकायला मिळणार आहे. कारण आता तुम्हाला इंग्लिशचंही आम्ही अवेलेबल करून देणार आहे. हे तर मराठीचं अवेलेबल आहे, सध्या मराठी आहे, इंग्लिशही आहे आपल्याकडे, सायन्सचं देखील आहे. काही इम्पॉर्टंट टिप्स, टेक्निक्स वगैरे गाईडमध्ये दिलेले आहेत, तुम्ही वाचू शकता तुम्हाला वाचायचे असतील तर. ओके, सगळे काही ऑलरेडी या गाईडमध्ये दिलेलं आहे. ओके, तुम्हाला आमच्याशी कनेक्ट करायचं असेल तर @मास्टर वैभव भिरे आपलं यूट्यूब चॅनल ज्याच्यावरती हा व्हिडिओ बघताय सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. इंस्टाग्रामचा ID आहे मास्टर वैभव 23 आणि मास्टर वैभव SSC, आता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मास्टर वैभव 10th म्हणून, तर त्यावरती तुम्ही
जा आणि तिथे सबस्क्राईब करा. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सगळं काही तुम्हाला दिलं आहे. एक रात्र आधी कव्हर करू शकता. मोस्ट इम्पॉर्टंट काय बघितलं, विभाग एक गद्य कसं सोडवायचं ते बघितलं, कवितेवरती महत्त्वाचे प्रश्न बघितले ते कसे सोडवायचे, रसग्रहण बघितलं सर्व कवितांचे या मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये, काव्यसौंदर्य बघितलं ते कसं करायचं, कवितेवरती आधारित कृती बघितल्या, स्थूल वाचनाचे महत्त्वाचे प्रश्न उत्तरांसोबत बघितले. फक्त आपल्याकडे मन क्या प्रेरणा लागे ह्या धड्यामधील प्रश्न यामध्ये बघायला मिळाले नाही, बट तुम्हाला फ्रीचं जे PDF देणार आहे क्वेश्चन बँकचं त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. ओके विद्यार्थी मित्रांनो, भाषा अभ्यासाचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघितलेत, समास बघितला, शब्दसिद्धी काय आहे ते बघितलं, विद्यार्थी शब्द, वाक्यप्रचार, लेखन शुद्धता, पारिभाषिक शब्द सगळं बघितलं. उपयोजितमध्ये आपण पत्रलेखन बघितलं, जाहिरात लेखन बघितलं, बातमी लेखन बघितलं, सारांश लेखन बघितलं, प्रसंग लेखन बघितलं, आत्मकथन बघितलं, वैचारिक लेखन या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने हा व्हिडिओ 20 फेब्रुवारीच्या पेपरसाठी तुम्हाला खूप 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 युजफुल असेल. तुम्हा सर्वांना पुनश्च एकदा शुभेच्छा. आता ज्याही विद्यार्थ्यांना या पेड PDFचं किंवा मराठी PDFचं डाउनलोड कसं करायचं हे माहीत नसेल, त्यांना अडचण येत असेल, फ्रीवालं जे क्वेश्चन बँकचं दाखवलं ते तर आपण तुम्हाला देणारच आहोत विद्यार्थी मित्रांनो, बट पेडवालंही तुम्हाला कसं डाउनलोड करायचं याबद्दल मार्गदर्शन पाहिजे असेल, खाली स्क्रीनवरती लेफ्ट हँड साईडला 2 नंबर दिसत आहे, त्यावर तिथे कोणालाही कॉल किंवा मेसेज करा. मला कॉल नका करू, मेसेज करा, व्हॉट्सअपला सांगा तुम्हाला कोणतं गाईड पाहिजे, फ्रीवालं पेडवालं. आम्ही तुम्हाला एक व्हिडिओची लिंक टाकू, त्यामध्ये सांगितलेलं असेल की गाईड डाउनलोड कसं करायचं, परिपूर्ण मार्गदर्शन, जस्ट 1 मिनिटाचा व्हिडिओ असेल, PDFची लिंक आहे, आम्ही तुम्हाला शेअर करू. तुम्हाला सर्वांना पेपरसाठी शुभेच्छा. भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. आउट ऑफ मार्क्स मिळवा या मराठीच्या पेपरमध्ये. धन्यवाद.